वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द पॉलिटिकल सायन्स. आपण या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सिद्धांत सिरीजमध्ये हे नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं वास्तववाद, रिअलिझम, निओ रिअलिझम आणि असोसिएटेड रिअलिझम, क्लासिकल रिअलिझम एक्सेट्रा. त्याचबरोबर त्याच्या क्रिटिक्स थिअरी पण पाहायला सुरुवात केली आणि त्या क्रिटिक्स थिअरीमध्ये लिबरल थिअरीज पण आपण पाहिल्या. आणि त्या लिबरल थिअरीजमध्ये प्रामुख्याने कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स असेल, इंटरडिपेंडन्स इटसेल्फ असेल, त्याच्यानंतर न्यू लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम असेल, राईट, इंग्लिश स्कूल किंवा फ्रँकफर्ट स्कूल असेल. सो या सर्व थिअरीज पाहिल्या, हे जे की क्रिटिक्स थिअरीज आहेत. अल्दो लिबरलिझम म्हणजे उदारमतवाद आणि वास्तववाद ह्या दोन प्रमुख थिअरीज आहेत आणि यांच्यामध्ये वादविवाद चालू आहे की वर्चस्वासाठी, की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कोणती थिअरी वर्चस्व सिद्ध करते याच्याबद्दल डिस्कशन चालू आहेत किंवा याच्याबद्दल त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. बट याच्यानंतर आपल्याला बघायचं त्या क्रिटिक्स थिअरीज, मार्क्सिस्ट असतील, पोस्ट मॉडर्निस्ट असतील, पोस्ट कॉलोनियल थिअरीज असतील, राईट. आणि त्यामधली आज आपण डिस्कस करणार आहोत ती म्हणजे इम्पॉर्टंट फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ऍक्च्युली पाहायला गेलं तर फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे फेमिनिस्ट थिअरी ह्याच सज नाही. कारण काय झालंय, जे फेमिनिस्ट लोकांनी जे विचार मांडलेत, जे स्त्रीवादी आहेत, ते विचार मांडलेत इंटरनॅशनल पॉलिटिक्स बद्दल, आपले दृष्टिकोन स्पष्ट केलाय. त्यांनी असा इटसेल्फ एक सिद्धांत काही दिलेला नाही फेमिनिझमवरती, म्हणून त्याला बऱ्याच वेळा फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ द इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. सो मी मापारी प्रल्हाद तुमच्या या पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आजच्या या डिस्कशनला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सो फेमिनिझम, राईट, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. ओके. आता पहा इथं किती, आधी मी थोडं शॉर्ट मध्ये डिस्कस करतो, मग एक डिटेल लेंथ मध्ये डिस्कस करूया आपण विथ नोट्स. आज जे लिहिणार आहे त्याच्या डिटेल नोट्स तुम्ही काढायच्या आहेत आणि मी ते चॅनलला पण टाकून देईल. ठीक आहे. डिस्कस द फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ द IR किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स. IP म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्स. पहिला मॅस्क्युलिनिस्ट आणि रिफ्लेक्टिव्हिस्ट. याच्यात काय फरक आहे समजून घ्या. मस्क्युलिनिस्ट म्हणजे अप्रोच म्हणजे काय, की जे ह्या गोष्टीवर भर देतात की त्यांचं म्हणणं आहे की इंटरनॅशनल पॉलिटिकल थिअरी जी आहे किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्सची जी थिअरी आहे ती मेन्स अप्रोचने लिहिलेली आहे, की मानवी अप्रोचने. म्हणजे काय, मेल अप्रोच. मेल म्हणजे MALE, MAIN नाही, मेल अप्रोच. सो ही पुरुष जातीच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेली आहे आणि म्हणून ती मस्क्युलिनिस्ट आहे, कारण पुरुष नेहमी मस्क्युलिनॅलिटी बद्दल बोलतात. सो ती मस्क्युलिनिस्ट अप्रोच म्हणजे काय, एक शक्तिशाली, ताकदवान. ठीक आहे, अशा प्रकारे. मग सोडल्या पहिलं नोट आहे सिंथिया एनलो. कोण आहे त्याचे थिंकर्स? सिंथिया एनलो. त्यांचं बुक कोणतं आहे? बनाना, बीचेस आणि बेसेस. आता हे बुक काय, त्याचा कंटेक्स्ट काय समजून घ्या. सिंथिया एनलो यांनी जेव्हा डिटेलमध्ये स्टडी केला वुमेन पर्स्पेक्टिव्ह इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, त्यांनी सांगितलं की हे मस्क्युलिनिस्ट आहे, मेन्स अप्रोच आहे, आणि मस्क्युलिनिस्ट असल्यामुळे मॅनला नेहमी वॉर पाहिजे. आणि अशा कंटेक्समध्ये वुमेन काय रोल प्ले करतात, वुमेन जो इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे मस्क्युलिनिस्ट अप्रोचच्या पर्स्पेक्टिव्ह, लेट सगळे वास्तववादी लोक, ते नेहमी वॉर प्रेफर करतात, पॉवर सेकिंग स्टेट सांगतात. मग त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने वुमेनचा रोल काय आहे? एकतर वुमेन बनानाच आहे, म्हणजेच एक तर फूड प्रोव्हाइड करण्यासाठी. सो जी आर्मी आहे त्या आर्मीला कुकिंग फूड प्रोव्हाइड करण्यासाठी, किंवा बीचेसवरती आहे. बीचेसवरती म्हणजे काय, की लेट सपोज ग्राउंड लेवलला. आणि बेसेस म्हणजे काय, की एक प्रकारे प्रॉस्टिट्यूट म्हणून सुद्धा आहे. बेसेसमध्ये जे मिलिटरी बेसिस काम करण्यासाठी पण आहे, आणि बीचेस म्हणजे लाईक प्रॉस्टिट्यूट लेवलला पण आहे. सो त्यांचा मेनली रोल कन्फाईन आहे, एक तर बेसमध्ये काम करण्यासाठी मिलिटरी बेसमध्ये, किंवा खाणं बनवण्यासाठी, किंवा प्रॉस्टिट्यूट म्हणून काम करण्यासाठी. ह्या ज्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं जातं हा मस्क्युलिनिस्ट अप्रोच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण वुमेनला आतापर्यंत तुम्ही पहा, कॉम्बॅट रोल होता का कुठे? नाही. इंडियामध्ये सुद्धा आता मागच्या 2-3 वर्षापासून कॉम्बॅट रोल्स मिळायला लागले वुमेनसाठी, राईट. सो वुमेनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्बॅट रोल नसल्यामुळे वुमेनचा असा वापर केला जातो. हा कंटेक्स आहे, म्हणून त्यांच्या बुकचं नाव आहे बनाना, बीचेस आणि बेसेस. मग तिने क्वेश्चन विचारला सिंपल, की तुम्ही एवढ्या ज्या थिअरीज मानल्या, ज्या आपण आतापर्यंत पाहिल्या, रिअलिस्ट थिअरीज असतील, न्यू रिअलिस्ट थिअरीज, क्लासिकल रिअलिस्ट थिअरीज, लिबरल थिअरीज, ह्या सगळ्यांमध्ये वेअर आर वुमेन? महिला कुठे, स्त्री कुठे? ठीक आहे. म्हणजेच त्यांना हायलाइट करायचं होतं सिंथिया एनलो यांना, की पर्सनल इज इंटरनॅशनल ॲज इंटरनॅशनल इज अ पर्सनल. याचा कंटेक्स्ट काय, जेव्हा तुम्ही फेमिनिझम ही आयडियोलॉजी शिकताना त्यावेळेस तुम्हाला कळतं. ते पण PSIच्या पेपर 1 थिअरी जो पार्ट आहे पेपर 1A त्याच्यामध्ये फेमिनिझम आहे आपल्याला, तेव्हा आपल्या लक्षात येतं.
त्याच्यामध्ये काय म्हणले, त्याच्यामध्ये त्यावेळेस तिकडे म्हणलेले पर्सनल इज अ पॉलिटिकल, आणि तो कंटेक्स्ट होता इंटरनॅशनल घेतलाय, पर्सनल इज अ इंटरनॅशनल. म्हणजे काय, सिम्पली सांगतो की त्यांनी सांगितलंय महिलांचं पर्सनल लेवलला जादा एक्सप्लॉटेशन आहे ऍज अ फॅमिली लेवल. आणि प्रत्येक स्टेटनी काय केले करण्याचा प्रयत्न केलाय की मी जी सोशल लाईफ आहे माझी, जी पब्लिक लाईफ आहे माझी, ती ती रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला स्टेटच्या माध्यमातून. बट ही गोष्ट सांगितली की पर्सनल जे आहे ते पर्सनल तुमचं तुमच्यावरती डिपेंडंट असेल. सो पर्सनल गोष्टींमध्ये आम्ही इन्व्हॉल्व नसेल. पण त्यांचं म्हणणं आहे ऍक्च्युली पर्सनल गोष्टीमध्येच वुमेनचं जास्त एक्सप्लॉटेशन आहे ना. सो सिम्पली त्यांचं ओपिनियन एवढं होतं की मला ही पॉलिटिकल गोष्ट जी रेग्युलेट केली गेलेली स्टेटकडून ती गोष्ट पर्सनल लेवलला सुद्धा आणायची. सो म्हणून त्यांनी म्हटलं होतं पर्सनल इज अ पॉलिटिकल आणि पॉलिटिकल इज इक्वली पर्सनल. कारण पॉलिटिक्समध्ये सुद्धा वुमेनचा रोल पाहिजे. आणि सेम गोष्ट त्यांनी उचलून इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये आणली की जे इंटरनॅशनल लेवलला तुम्ही नॉर्म्स मांडताय ना की पीस पाहिजे, शांतता पाहिजे, वॉर नाही झालं पाहिजे, अगदी त्या नॉर्म्स, सगळ्या थिअरीज पर्सनल लेवलला सुद्धा पाहिजे. म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे व्हेर आर वुमेन, याचा अर्थ काय, वुमेन पर्स्पेक्टिव्ह इज मिसिंग, की वुमेन पर्स्पेक्टिव्ह नाही. टिल वुमेन पर्स्पेक्टिव्ह वॉज नॉट ब्रॉट यू कॅनॉट अवॉइड द वॉर. सो त्यांनी काय सांगितलं होतं, वुमेन नेहमी शांतता, कामनेस, पीसफुलनेस या गोष्टींबद्दल बोलत असतात. तर त्यांचं म्हणणं जोपर्यंत तुम्ही वुमेन पर्स्पेक्टिव्ह आणणार नाही इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, म्हणजेच काय, अशी एक सिच्युएशन इमॅजिन करा की जगातील सगळे जे मेजर इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत त्यांचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स आहेत किंवा फॉरेन मिनिस्टर्स आहेत ते सगळे वुमेन आहेत. विचार करा. त्यांचं म्हणणं आहे की अशा सिच्युएशनला वॉर होणार नाही, तर एक इंटरडिपेंडन्स असेल, कारण महिला वॉर बद्दल जास्त डिस्कस करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का, त्या पीस लव्हिंग आहेत, त्या शांतता प्रिय आहे, ते हिंसेच्या मार्गाचा अवलंब करत नाही. दुसरे स्कॉलर आहे अॅन जे टिकनर. हे इम्पॉर्टंट स्कॉलर, यांना पुन्हा एकदा आपण ग्लोबल पॉलिटिक्स बाय अँड्रू हेवड या पुस्तकातून डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. इथं नोट्स स्वरूपात लक्षात घ्या. अॅन जे टिकनर, त्यांचं काय म्हणणं आहे, प्रायमसी टू ह्युमन सिक्युरिटी रादर दॅन द स्टेट सिक्युरिटी. की हे जे रिअलिस्ट आहे, वास्तववादी लोक, यांनी सांगितलं स्टेट आणि त्याची टेरिटरी इम्पॉर्टंट आहे. इव्हन केनेथ वॉल्सनी पण सांगितलं की स्टेट काय करते, डिफेन्सिव्ह रिअलिझम करते, म्हणजे स्वतःची टेरिटरी डिफेंड करण्यासाठी, म्हणजे स्वतःची सिक्युरिटी ज्यादा इम्पॉर्टंट आहे स्टेटसाठी. बट त्यांनी म्हणले की तुम्ही स्टेट सिक्युरिटीपेक्षा ह्युमन सिक्युरिटीकडे ज्यादा लक्ष द्या. कारण स्टेट सिक्युरिटी मेंटेन ठेवायची कशासाठी, ऍक्च्युली स्टेटमधील जे लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी. बट ऍक्च्युली तुम्ही काय करताय की ते स्टेट प्रोटेक्ट करायच्या नावाखाली वॉर करताय, ह्युमन सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज करताय. म्हणजे मिनिंग एक्झाम्पल समजून सांग, लेट सपोज मला पैसे कमवायचे आहेत, ठीक आहे, इथे काही सर्टन अमाऊंट कमवायची, त्यासाठी मी काय केलं, एक बिझनेस खोलला. तो बिझनेस ऍक्च्युली मला पैसे देतोय काही, पण ते पैसे कमवण्यासाठी माझे हाय ते पैसे संपतात. माझं ऑब्जेक्टिव्ह काय, हे पैसे वाढवणं ऑब्जेक्टिव्ह ना. मग ही गोष्ट करतोयच कशाला आहे जर मला त्याच्यातून प्रॉफिट येत नसेल तर. सिंपल. आणखी भरपूर ठिकाणी याचं एक्झाम्पल सांगतो मी. उत्तर प्रदेश, युपी गव्हर्नमेंटनी कोविड काळात काय केलं, लेबर नॉर्म्स थोडेसे इज केले. लेबर नॉर्म्स म्हणजे काय, की जे लेबर कोड्स होते, फॉर एक्झाम्पल किती तास ड्युटी केली पाहिजे, ओव्हर टाइम काय असला पाहिजे, मिनिमम वेजेस किती असले पाहिजे, त्यांना सिक्युरिटी प्रोटोकॉल्स काय असले पाहिजे, त्यांचे रूल्स रेग्युलेशन, हे लेबर नॉर्म्स म्हणतात, ते थोडेसे कमी केले. कारण का, त्यांचं म्हणणं आहे खूप स्ट्रिक्ट होते. आणि हे जर लेबर नॉर्म्स थोडेसे इज केले तर इंडस्ट्री इन्सेंटिव्हाइज होईल. इंडस्ट्री इन्सेंटिव्हाइज झाली का इन्व्हेस्टमेंट येईल, इन्व्हेस्टमेंट आली का एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतील, आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट झाली का पॉवर्टी इलिव्हेशन होऊ शकतं. टार्गेट काय, एम्प्लॉयमेंट जनरेशन. बट हे लेबर नॉर्म्स चॅलेंज केले गेले अलाहाबाद हायकोर्टमध्ये, आणि त्यानंतर ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टमध्ये. सो त्यावेळेस अलाहाबाद हायकोर्टने एक नोटीस केली गोष्ट, तुमचं ऑब्जेक्टिव्ह सांगा मला काय. ते म्हणले ठीक आहे एम्प्लॉयमेंट. बरं एम्प्लॉयमेंट का जनरेट करायची नाही, लोकांच्या हातात पैसे येईल, पैसे का द्यायचे लोकांच्या हातात, त्यांची स्टँडर्ड ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल, त्यांची स्टँडर्ड ऑफ लाईफ काय इम्प्रूव्ह करायची, ते हॅपी होतील, बरोबर. तुम्ही हॅपी करायसाठी लोकांना तुम्ही दुःख देताय काय, लेबर रिफॉर्म्स का केलेत, लोकांना 12 तास ड्युटी 8 तास ड्युटी करायची, 12 तास ड्युटी करावं लागली, 12 तासाच्या ऐवजी 2 तास ओव्हर टाइम, 14 तास ड्युटी करावं लागली, लोकांना इथं पगार कमी झाले, ओव्हर टाइमचे जे एक्स्ट्रा पैसे मिळत होते ते मिळायचे बंद झाले. सो एक्सप्लॉयटेशन करून लोकांना तुम्ही कसं हॅपी करणार आहे आम्हाला तरी कळू द्या. सो नाही आम्ही इंडस्ट्री इन्सेंटिव्हाइज करतो, मान्य ना. बट तुम्ही लोकांचं लेबर कॉम्प्रोमाइज करून इंडस्ट्री जर इन्सेंटिव्हाइज करत असताना मग म्हणतो असं की ज्यादा एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, तुमचं मेन एंड जे आहे ना, उद्दिष्ट, ते डिफीट होत आहे पर्पज. आणि मग त्यांनी सेम सांगितलं इथं की
आपण स्टेटला सिक्युरिटी का प्रोव्हाइड करायची? कारण स्टेट प्रोटेक्ट राहिलं की त्या आतील माणसं प्रोटेक्ट राहतील. ती माणसं आपण युद्धावर पाठवतोय का तर आतली माणसं प्रोटेक्ट होण्यासाठी माणसं मारतोय. सो ही एक मीन आणि एंड तुम्हाला अचीव्ह करायला पाहिजे. सो ॲनी जे टिकनर तेच म्हणतात की प्रायमसी दिली पाहिजे ह्युमन सिक्युरिटीला रादर दॅन द स्टेट सिक्युरिटी. आणि ह्युमन सिक्युरिटीमध्ये पण प्रायोरिटी पाहिजे वुमेन सिक्युरिटीला, कारण वुमेन जास्त हार्म्स होतात. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल युद्धामध्ये वुमेन ॲज अ टूल यूज केलं जातं, एक मीन यूज केलं जातं, माध्यम एक्सप्लॉयटेशनच्या मार्फत युद्धामध्ये एक सायकोलॉजिकल इफेक्ट जनरेट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जुन्या काळी केलं जायचं, थोडेसे प्रोफेशनल आर्मीज तयार झालेले आहेत, बट स्टील अजून पण आहे ते प्रमाण. म्हणजे युद्धात काय केलं जातं, सपोज एखादी पार्टी ऍडव्हान्स करते, सो ही कंट्री आणि या कंट्रीने इकडे ऍडव्हान्स करत आले ना, हा या कंट्रीतला काही एरिया काबीज केलाय, सो हा एरिया त्यांनी काबीज केलाय. ह्या एरियामध्ये त्या कंट्रीतल्या असलेल्या ज्या वुमेन आहे त्यांचं एक्सप्लॉयटेशन करायचे, त्यांच्यावरती लाईक फॉर एक्झाम्पल त्यांचे रेप्स करायचे. द रिझन बिंग की एक सायकोलॉजिकल इफेक्ट तयार होतो या कंट्रीवरती, जेणेकरून ती कंट्री म्हणते नाही आमच्या लोकांचं एक्सप्लॉयटेशन न करू, हवं तर आम्ही हार मानायला तयार. सो एक असं वॉरफेअर टॅक्टिक्स वापरले जातात. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं की तुमचं उद्दिष्ट काय हवं तुम्ही समजून घ्या एकदा आणि मग आम्हाला सांगा. सो वुमेन सिक्युरिटी ज्यादा इम्पॉर्टंट आहे रादर दॅन द ओनली स्टेट सिक्युरिटी. कॅनॉट इग्नोर द इथिक्स इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. तुम्ही इथिक्स इग्नोर करू शकत नाही. तुम्हाला जरी किती रिअलिझम तुम्ही म्हणलं सिक्युरिटी मॅक्सिमायझर आहे, मॅन इज बाय नेचर सेल्फिश ॲनिमल, हे स्टेट बिकम्स अ सेल्फिश बिकम परस्युइंग इट्स ओन नॅशनल इंटरेस्ट, स्वतःचं राष्ट्रीय हितच बघतं बघतं, पॉवर सिकिंग आहे, सत्ता घेण्याच्या मागे लागलेले बघतं. पण तुम्ही इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये इथिक्स विसरून चालणार नाही. सो हे रिअलिझम वाल्यांना एक प्रकारे चॅलेंज देतं. मग तिने काय केलं, शी रिफॉर्म्युलेटेड 6 प्रिन्सिपल्स ऑफ मॉर्गन. रिअलिझम बघितलं आपण, त्यात क्लासिकल रिअलिझम बघितलं. त्या क्लासिकल रिअलिझम मध्ये मॉर्गन थ्यूने 6 प्रिन्सिपल दिले होते. फॉर एक्झाम्पल नॅशनल इंटरेस्ट इज अ सुप्रीम, द सिस्टम ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज ॲट स्टेट सेंट्रिक, राईट, आणि नॅशनल इंटरेस्ट इज अ डायनेमिक कन्सेप्ट, कीप ऑन चेंजिंग एक्सेट्रा, असे 6 प्रिन्सिपल्स दिले होते. आणि ते 6 प्रिन्सिपल यांनी मॉडिफाईड केले. कसं बघा, पहिली गोष्ट ह्युमन नेचर. मॉर्गन थ्यू काय म्हणलं होता, ह्युमन नेचर इज अ सेल्फिश पॉवर सिकिंग आहे. ती म्हणती इट मीन्स सायंटिफिक नाही तुमची थिअरी. तुम्ही जर ह्युमन नेचरचा वापर करताय तर थिअरी सायंटिफिक होऊ शकत नाही. इट इज अन क्लासिकल थिअरी, इट इज नॉट ए सायंटिफिक थिअरी. तुम्ही क्लेम करायचं नाही ही सायंटिफिक थिअरी, बरोबर. बट ती म्हणते ऍक्च्युली ह्युमन नेचर फक्त पॉवर सिकिंग असं नाही, ह्युमन नेचर मॅस्क्युलिन आहे आणि फेमिनिन पण आहे. मॅस्क्युलिन आहे म्हणून तर अशा वॉर बद्दल बोलतात, बट ह्युमन नेचर फॅमिनिन नेचरचं पण आहे, लाईक फिमेल. सो वुमेन आहे त्यांचं फेमिनिन नेचर आहे की जे पीस बद्दल पण बोलू शकतात. सो हे फक्त पॉवर सिकिंग आहे असं नाही. ठीक आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं होतं, नॅशनल इंटरेस्ट इज अ मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट, इट्स कीप ऑन चेंजिंग. म्हणजेच काय, नॅशनल इंटरेस्ट त्यांनी सांगितलं होतं मीन पण आहे आणि एंड पण आहे. म्हणजे आपल्याला नॅशनल इंटरेस्ट साध्य करायचा आहे कशाच्या मार्फतून, नॅशनल इंटरेस्ट साध्य करून. पॉवर इज अन मीन, पॉवर इज अन एंड इटसेल्फ. म्हणजे पॉवर आपल्याला घ्यायची, कशी पॉवर मिळेल, पॉवरच्याच माध्यमातून पॉवर मिळेल. सो पॉवरचा ड्युएल यूज होता, ड्युएल मिनिंग होतं, ड्युएल ऑब्जेक्टिव्ह होतं, मल्टी डायमेन्शनल कंटेंट. पण ती म्हणती असं नाहीये, नॉट ओनली ॲज अ स्ट्रगल फॉर पॉवर, इट ऑल्सो डिमांड्स कोऑपरेशन. त्यांचं म्हणणं आहे की फक्त स्ट्रगल फॉर पॉवरच चालू आहे असं नाहीये. अँजे टिकनरच्या म्हणण्यानुसार नॅशनल इंटरेस्ट कधी कधी कोऑपरेशन मध्ये पण असू शकतो. जसं की तुम्हाला असं वाटतं का चायना सोबत डायरेक्ट फाईट केलं नॅशनल इंटरेस्ट आहे, नाही. बांगलादेश सोबत आता फाईट केलं, मालदीव सपोज आपल्याला पंगा घेत होतं, घेत अननेसेसरी. तुम्हाला असं वाटतं का मालदीव सोबत जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फाईट करायचं ठरलं, वॉर घ्यायचं ठरलं, नाही. यू नीड टू गो फॉर कोऑपरेशन, देर इज नो अनदर ऑप्शन. सो मेनी टाइम्स national interest can be of cooperation. Always there is no necessity that there have been always been a national interest aligned with the war. सो नॅशनल इंटरेस्ट हा वॉरशी संदर्भात असणे गरजेचं नाहीये, कॉपरेशन बद्दल पण असू शकतो, राईट. नेक्स्ट, पॉवर इज अ मॅस्क्युलिनिस्ट सेन्स ऑफ डॉमिनेशन. सो त्यांनी काय सांगितलं, पॉवरचा अर्थ काय घेतलाय मॉर्गन थ्यूनी, डॉमिनेशन करणे, राईट. सो मॅस्क्युलिनिस्ट अप्रोच आहे. मॅस्क्युलिनिस्ट समजतं ना, लाईक पुरुषवादी म्हणा, ठीक आहे, पुरुषार्थ, मस्क्युलिनिस्ट नेचर. इट इज टू बी अंडरस्टूड फ्रॉम द कन्स्ट्रक्टिव्ह सेन्स ऑफ एम्पॉवरमेंट. अँजे टिकनर काय म्हणते, तुम्ही पॉवरला एक प्रकारे एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून बघा, सबलीकरणाचे, की माझ्याकडे सबलीकरण आलं म्हणजे मी पॉवरफुल झालो. सो लेट सपोज माझा भारत देश
ह्या भारत देशामध्ये पॉवर्टी रिड्यूस झाली, लोकांकडे स्वतःची स्टँडर्ड ऑफ लाईफ चांगल्या पद्धतीने ठेवता येईल अशा पद्धतीची इन्कम जनरेट झाली. परिणामी असं गोष्टी झाल्या तर मी झालं ना सबलीकरण, माझा देश ऑटोमॅटिक रिच होणार आहे किंवा डेव्हलप्ड होणार आहे किंवा माझा देश स्ट्रॉंग होणार आहे. तुम्ही त्या कंटेक्सने विचार करा, तुम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या कंटेक्सने विचार करा, जेणेकरून फ्युचरमध्ये जाऊन ते अल्टिमेटली नॅशनल इंटरेस्ट सॅटिस्फाईड करणार आहे. म्हणून ते सांगतात येस, यू नीड टू बी, पॉवर नीड टू बी अंडरस्टूड फ्रॉम द कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह, सकारात्मक दृष्टिकोनातून, कल्पकतेच्या माध्यमातून, राईट. अशा पद्धतीने पॉवर तुम्हाला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं, नो सेपरेशन ऑफ पॉलिटिक्स अँड इथिक्स, असं कोण म्हणलं होतं? मॉर्गन. त्यांचं म्हणणं होतं हे चुकीचे. अँजे टिकनर म्हणते यू कॅनॉट सेपरेट द पॉलिटिक्स अँड इथिक्स. रिअलिस्ट लोक सेपरेट करतात पॉलिटिक्स आणि इथिक्स, बट अँजे टिकनर म्हणतात किंवा फेमिनिस्ट म्हणतात तुम्ही सेपरेट करू शकत नाही. देर हॅज टू बी रोल ऑफ इथिक्स इन अ पॉलिटिक्स. देन एव्हरी पॉलिटिकल ऍक्शन हॅव मॉरल सिग्निफिकन्स, कारण त्याच्यामध्ये मॉरॅलिटी पण आहे. वी कॅनॉट अवॉइड द वॉर्स बाय टेकिंग कॉमन मॉरल प्रिन्सिपल्स इन टू कन्सिडरेशन. सो त्यांनी म्हणते की आपण अवॉइड करू शकत नाही वॉर जर आपण मॉरल प्रिन्सिपल्स, काही नैतिक मूल्य किंवा नीतिमत्ता असलेली मूल्य जोपासली नाही तर आपण वॉर अवॉइड करू शकत नाही. आपण जर मॉरॅलिटी फॉलो केली नाही तर आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही, असं त्यांना म्हणणं. रिजेक्ट्स ऑटोनॉमी ऑफ पॉलिटिक्स फ्रॉम द इथिक्स. सिम्पल. सो त्यांचं म्हणणं आहे की आपण इथिक्स हे असलंच पाहिजे, मॉरॅलिटी हे असलीच पाहिजे पॉलिटिक्समध्ये. तिसरे स्कॉलर आहे कॅरोल कोहन. त्यांचं बुक आहे सेक्स अँड डेथ इन अ रॅशनल वर्ल्ड ऑफ डिफेन्स. सो सेक्स अँड डेथ, सेक्स म्हणजे काय? जेंडर, लक्षात ठेवा. एक्सेसिव्ह मस्क्युलिनिस्ट कल्चर रिस्पॉन्सिबल फॉर द डायव्हर्स ऑफ ए वॉर फ्रॉम द ह्युमन इमोशन्स. त्यांनी काय सांगितलं? खूप सारं पुरुषार्थात्मक किंवा पुरुषार्थ असलेलं किंवा पुरुषवाद असलेलं जे तुम्ही नेचर तयार केले वॉरमध्ये, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, त्याचा परिणाम असा झालाय की मानवी इमोशन्स पासून वॉर सेपरेट झालं. तर त्यांनी सांगितलं की ह्युमन इमोशन्स आणि मानव यांच्यामध्ये काहीच संबंध नाही असं प्रेडिक्ट केले जसं की, आणि त्याचा परिणाम असा झालाय की एक प्रकारे कंटिन्युअस वॉरची पॉसिबिलिटी इमर्ज होते. ठीक आहे. नेक्स्ट, जे बी इस्टेन. हे दोन नाही लिहिलं चालेल, हे दोन इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. वुमेन अँड वॉर असं त्यांचं पुस्तकाचं नाव आहे. हायलाइटेड दॅट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ओव्हरलुकिंग फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे काय ओव्हरलुक केला? म्हणजे काय बघितलं नाही, नीट लक्ष नाही दिलं. सो स्त्रीवादाचा जो दृष्टिकोन आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, त्याला व्यवस्थित, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं, तो निग्लेक्ट केला, त्याला दुर्लक्षित केलं, आणि त्याचा परिणाम असा झालाय त्यांच्या म्हणण्यानुसार to create a sensitivity about the consequences of masculinist discourses which promote distorted worldview. की एक प्रकारे डिस्टॉर्टेड म्हणजे काय? विघटनात्मक, म्हणजे लाईक चांगल्या प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन नाही तयार करता आला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. तर तुम्हाला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार करायचा असेल तर फेमिनिस्ट दृष्टिकोन किंवा स्त्रीवादी दृष्टिकोन तुम्हाला निग्लेक्ट करून चालणार नाही, वगळून चालणार नाही. अँजे टिकनर यांचं दुसरं एक बुक आहे जेंडर इन आयर म्हणून, की ज्याच्यामध्ये त्यांनी ग्लोबल सिक्युरिटी बद्दल बोललेलं आहे. त्याच्यानंतर ख्रिश्चाईन स्लायव्हेस्टर यांचे फेमिनिस्ट थिअरी ऑफ आयर असं बुक आहे इन पोस्ट मॉडर्न इरा. हे एक बुक आहे. ठीक आहे. बट बाकीचे हे इम्पॉर्टंट नाही, पहिले दोन इम्पॉर्टंट आहे, अँजे टिकनर आणि सिंथिया एनलो. ठीक आहे, जे की आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आधी ते बघा काय दिलंय, रिलिव्हन्स ऑफ फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. दुसरा क्वेश्चन. आधी आपण पुढे नोट्स डिटेलमध्ये आहेत, ह्याच्या नोट्स नका काढू. ठीक आहे, पुढे डिटेलमध्ये नोट्स आहेत, प्लस मी तुम्हाला पीडीएफ पण देईल. फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह हॅज बीन ऑन द पेरिफेरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स विच हॅज डॉमिनेटेड बाय द मेल स्ट्रीम थिअरी. मेन नाही आहे इथं, मेल स्ट्रीम थिअरी म्हणजे काय? पुरुषांच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेली जे सिद्धांत आहेत त्याच्यामुळे काय झाले, जो स्त्रीवादी पर्स्पेक्टिव्ह आहे, दृष्टिकोन आहे, तो एक प्रकारे इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधून निग्लेक्ट झाला. त्यातून तुम्हाला काय कळालं? जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा रिलिव्हन्स लिहायचा असेल तर त्या गोष्टीचा रिलिव्हन्स का नाहीये अगोदर ते लिहा, किंवा त्या गोष्टीला कोणती मर्यादा आल्यात, कोणते चॅलेंजेस आलेले ते लिहा इंट्रोडक्शन मध्ये. जर रिलिव्हन्स विचारलं तर अगोदर हे लिहा की का नाही रिलिव्हन्स, तर रिझन बिहाइंड का नाही रिलिव्हन्स, नंतर जाऊन रिलिव्हन्स राहायचं आपल्याला. पण त्याचं रिझन पहिल्यांदा लिहा की फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह निग्लेक्ट झाल्यामुळं, पेरिफेरीला गेल्यामुळं, परिघाला साईडला गेल्यामुळं परिणाम असा झालाय की मेल स्ट्रीम ह्या डॉमिनंट एरिया असल्यामुळं एक फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह साईडला राहिलाय. बट सध्या काही काळामध्ये त्याला एक ऍक्सेप्टन्स मिळायला लागलं. सो इथे 2-3 पॉईंट मांडले तर रिलिव्हन्सचे.
अजून एक पॉईंट पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण, आणि त्याचबरोबर जेव्हा ग्लोबल पॉलिटिक्स फेमिनिस्ट थेअरी पाहू त्यामध्ये पण काही पार्ट आहे. पहिली गोष्ट रिकग्निशन इन थिअरी. सगळ्यात पहिल्यांदा फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे की फेमिनिस्ट थिअरी, स्त्रीवादी फक्त एक दृष्टिकोन आहे की स्त्रीवादी सिद्धांत पण आहे. सो पहिल्यांदा सिद्धांत हे एक प्रकारे रिकग्निशन मिळायला लागली, त्याला मान्यता मिळायला लागली की यस, की आपल्याला स्त्रीवादी सुद्धा सिद्धांत असू शकतो इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. मग त्यांचं म्हणणे नॉलेज क्रिएटेड फ्रॉम वुमेन एक्सपिरियन्सेस आर मोर न्यूट्रल अँड क्रिटिकल कम्पेअर्ड टू द मॅस्क्युलिनिस्ट डिस्कोर्सेस विच आर डिस्टॉर्टिंग द रियालिटी. सो त्यांनी सांगितलं की जे काही ज्ञान तयार होतंय, वुमेननी काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, वॉरमध्ये एक्सपिरियन्स केल्या, स्टेट लेवलला एक्सपिरियन्स केल्या, स्टेट म्हणजे राज्य लेवलला, बरोबर. सो देशाच्या लेवलला काही एक्सपिरियन्स, त्यांच्या एक्सपिरियन्सेस मधून जे नॉलेज क्रिएट झाले त्या नॉलेजचा जर आपण विचार केला तर ते मोर न्यूट्रल आहे, ते मोर क्रिटिकल आहे. कशा कोणाच्या? मस्क्युलिनिस्ट थिअरीच्या, बरोबर. ऍट द सेम टाइम सो रिकग्निशन, थिअरॉटिकली रिकग्निशन मिळालं, ऍट द सेम टाइम रिकग्निशन इन प्रॅक्टिस ॲज वेल. सो प्रत्यक्षात सुद्धा तुम्हाला दिसून येईल काय रिकग्निशन. फॉर एक्झाम्पल, नेसेसिटी टू ब्रिंग वुमेन इन डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी, की वुमेनचा पण रोल आहे डेव्हलपमेंट आणि सिक्युरिटीमध्ये. वर्ल्ड बँक, IMF, WTO या सगळ्यांनी रिकग्नाइज केले, आणि म्हणून वुमेन जेंडर जस्टिस किंवा जेंडर इक्वॅलिटी या गोष्टीवर त्यांचे करार व्हायला सुरुवात झाली आहेत. त्यांच्या फोरम्सवर डिस्कशन्स होत्यात, इव्हन WTO मध्ये डिस्कशन्स होतं, वर्ल्ड बँकेने गोष्टी सुरू केल्यात, एक्सेट्रा. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिझॉल्युशन नंबर 1325 आहे, याच्यावरती क्वेश्चन पण आला होता, राईट. recognizes the need to give essential role to the women in peace and security. ह्या रिझॉल्युशननी, या प्रस्तावाने, ठरावाने एक गोष्ट मान्य केली की आपल्याला महिलांना जास्त भूमिका द्यावा लागणार आहे. कुठं? पीस आणि सिक्युरिटी, शांतता आणि सुरक्षेच्या बाबतीत जे काही डिस्कशन्स होतात त्या आंतरराष्ट्रीय लेवलला, जे काही कम्युनिकेशन्स होतात, ते प्लॅटफॉर्म्स आहेत, ॲग्रीमेंट्स आहेत, जो काही डिस्कोर्स आहे, पॉलिसी मेकिंग आहे, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला महिलांना जादा भूमिका द्यावा लागणार आहे, तरच पीस बद्दल बोललं जाऊ शकतं, हे त्या रिझॉल्युशन मध्ये मान्य केले. आणि त्यांनी राज्यांना म्हणजे देशांना ही विनंती केलेली आहे की तुमच्या फॉरेन पॉलिसीमध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये जास्तीत जास्त स्त्रीवादी दृष्टिकोन किंवा वुमेन्स, महिलांचा दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न करा. आणि सुषमा स्वराज हे त्याचं ग्रेट एक्झाम्पल होतं, इव्हन इंदिरा गांधी त्याचं गुड एक्झाम्पल होतं, राईट. मग दुसरी गोष्ट, तिसरं, स्वीडन, फर्स्ट कंट्री टू अडॉप्ट फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी. स्वीडन ही पहिली कंट्री, स्वीडन म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, तुम्हाला माहिती आहे डेव्हलप्ड कंट्री, या जगाच्या नेहमी 100 पावलं पुढे. सो स्वीडन ही अशी पहिली कंट्री जिने फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी अप्रोच केली. मग त्यांचं एम काय बघा, फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी, टू मीट द ग्रेटेस्ट चॅलेंजेस टू द ह्युमन राईट्स, पर्टिक्युलरली वुमेन राईट्स, इन टाइम्स ऑफ वॉर अँड इन टाइम्स ऑफ पीस. युद्धाचा काळ असू द्या किंवा शांततेचा काळ असू द्या, ह्युमन राईट्स प्रोटेक्ट करणं, पर्टिक्युलरली वुमेन राईट्स. सिंपल, हे त्याचं एम आहे. कशाचं? फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसीच. म्हणजे काय? जगात ह्युमन राईटचं प्रमोशन करणं आणि ऍट द सेम टाइम पर्टिक्युलरली फोकस करून वुमेन राईटचं ज्यादा प्रोटेक्शन करणं, हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसीचे. फॉरेन पॉलिसी लुक ॲट वुमेन नॉट जस्ट ॲज अ विक्टीम बट ऑल्सो ॲज अन एजंट ऑफ चेंज. फक्त एक प्रकारे विक्टीम म्हणून पाहणार नाही, विक्टीम ऑफ एक्सप्लॉयटेशन, विक्टीम ऑफ डिस्क्रिमिनेशन, भेदभावाचे एक प्रकारे दोषी, बळी पडलेले किंवा सिम्पॅथी म्हणून पाहणार नाही, ते एजंट ऑफ चेंज म्हणून बघते. एजंट ऑफ चेंज म्हणजे काय? की बदल घडून आणणारा एक कोणीतरी, अशी एक किल्ली म्हणा किंवा एक असं एक एजंटला काय म्हणू शकतो आपण, एजंट ऑफ चेंज. असं ऍक्च्युली असाच वर्ड वापरला पाहिजे, एजंट ऑफ चेंज. म्हणजे काय असेल ते मराठीमध्ये मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, एजंट ऑफ चेंजला काय वर्ड वापरता येईल. बट एजंट ऑफ चेंज म्हणजे काय? जो व्यक्ती बदल घडून आणू शकतो, त्याच्यामध्ये हिंमत एवढी की तो व्यक्ती बदल घडून आणू शकतो, तो एक प्रकारे त्या गोष्टीचा एजंट बनू शकतो बदलाचा. सो बदलाची भूमिका घडून आणण्याची सुरुवातीला होऊ शकते. लाईक फॉर एक्झाम्पल, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, IAS ऑफिसर आर द एजंट ऑफ चेंज इन अ डिस्ट्रिक्ट, राईट. सो अशा प्रकारे, सो त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून नका बघू, तर एक बदलाची भूमिका करू शकतात, अशा पद्धतीने बघा, असं सांगतात. त्यानंतर एक्झाम्पल, हिलरी क्लिंटन, सपोर्टर ऑफ फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी होती, and critical of US about neglecting the human rights violation, particularly women rights in relation with the Saudi Arabia. त्याला हिलरी डॉक्ट्रिन म्हणतात, की त्याने सांगितलं युएसने सौदी अरेबियासोबत स्ट्रॉंग पार्टनरशिप डेव्हलप केली, बट सौदी अरेबियाचं जे ह्युमन राईट्स रेकॉर्ड आहे ते फार खराब आहे. ते खराब असं पर्टिक्युलरली वुमेन राईट्स बद्दल तुम्ही पाहिलं असेल, चाइल्ड मॅरेजेस तिथं मोठ्या प्रमाणात आहे, पॉलिगॅमी मोठ्या प्रमाणात आहे तिथं, राईट. सो हे जे वुमेन राईट्स व्हायलेशन आहे, हे निग्लेक्ट केले केवळ आपल्या स्वार्थासाठी. मग हे चुकीचं आहे.
याला हिलरी डॉक्ट्रिन म्हणतात आणि हे एक फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे. पुन्हा एकदा सिंथिया येनलो, इट इज नॉट जस्टिफाईड टू कीप वुमेन आउट ऑफ परव्ह्यू ऑफ एनी सॉर्ट ऑफ डिस्कशन इन डिस्कोर्स ऑफ आयर. तिने सांगितलं हे काही योग्य नाही जर तुम्ही वुमेन पर्स्पेक्टिव्ह आणि वुमेनला कुठल्याही प्रकारचे इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या डिस्कशन्समध्ये, चर्चेमध्ये तुम्ही जर त्यांना बाजूला ठेवत असाल तर हे काही जस्टिफाईड नाही. म्हणून त्यांनी सांगितलं जेंडरिंग आयआर हे गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आपल्याला जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ॲनी जे टिकनर क्रिटिसाइज द रिअलिझम, त्यांनी वास्तववादाला टीका केलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, हे पार्शल डिस्क्रिप्शन ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, की जे वास्तववादी लोकांनी डिस्क्रिप्शन केलंय ना, डिस्क्राईब केलेले, वर्णन केलेले आंतरराष्ट्रीय राजकारणाचं, ते एक प्रकारे हाफ हर्टेड आहे, पार्शल आहे, की ते एका बाजूला झुकलेले मस्क्युलिनिस्ट अप्रोचनी बघतं, डीपली एम्बेडेड इन मस्क्युलिनिस्ट बायस्ड. सो बायस आहे ते एक प्रकारे, आणि ते कोणाच्या बाजूनी, पुरुषांच्या बाजूनी झुकलेले. म्हणून त्यांनी मॉर्गन थ्यूचे ते 6 प्रिन्सिपल ते रिफॉर्म केले. मग त्यांनी सांगितलं न्यू डेव्हलपमेंट नीड्स फेमिनिस्ट अंडरस्टँडिंग ऑफ नॅशनलिझम. नॅशनलिझम म्हणजे काय हे महिलांच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मिलिटरायझेशन झालं पाहिजे, म्हणजे महिलांच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नॅशनलिझम, मिलिटरायझेशन, वॉर, पीस, रिलिजियस फंडामेंटलिझम, ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी, ग्लोबलायझेशन, हे सगळ्या गोष्टींमध्ये फेमिनिस्ट अंडरस्टँडिंग पाहिजे, वुमेनची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह देखील पाहिजे. सो मॉर्गन त्याचं वाक्य हे, व्हॉट एव्हर बी द अल्टिमेट एंड, म्हणजे अल्टिमेट एंड काही असू द्या, पॉवर इज अन इमिजिएट एंड ऑफ फॉरेन पॉलिसी असं त्यांचं सांगणं आहे. की अल्टिमेट एंड तुमचं काही असू द्या, नॅशनल इंटरेस्ट फुलफिल करणं असू द्या, अल्टिमेट एंड कदाचित एम्पॉवरमेंट असू द्या, पण तुम्हाला पॉवर सिकिंग आलं पाहिजे, तुम्ही पॉवर गेन करणं हे तुमचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. ठीक आहे. सो टेक अ नोट. इथून पुढे आता मी फक्त हे नोट सांगेल, त्याच्या मराठीत अर्थ पण सांगेल आणि ह्या गोष्टी लिहायच्या आहेत व्यवस्थित. पहिले, फेमिनिस्ट अप्रोच टू द आयआर, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा स्त्रीवादी सिद्धांत किंवा स्त्रीवादी दृष्टिकोन. कंटेक्स्ट किंवा इंट्रोडक्शन काय बघा. आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर द ग्लोबल ऑर्डर वॉज अंडरगोईंग व्हेरियस शिफ्ट विच कुडंट बी एक्सप्लेन बाय द ट्रॅडिशनल थिअरीज ऑफ इंटरस्टेट वॉर अँड कन्फ्लिक्ट. की दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे, ग्लोबल ऑर्डर किंवा जागतिक व्यवस्था जी आहे, ती वेगळ्या प्रकारे बदलत होती. की जे ट्रॅडिशनल पारंपरिक थिअरीज आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या, दोन देशांमधील इंटरस्टेट म्हणले, आंतरराज्यीय म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, किंवा आंतरदेशीय युद्ध आणि जे संघर्ष आहे याच्याबद्दल पारंपरिक सिद्धांत आहे, ते ही गोष्ट एक्सप्लेन करू शकत नव्हती की ही जी जागतिक व्यवस्था आहे ती कशी बदलत चालली होती. राईट. सो अगदी मराठी शब्दात टू द पॉइंट सांगायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतर जी बदलत चाललेली जागतिक व्यवस्था आहे, त्या बदलत्या जागतिक व्यवस्थेचं वर्णन ह्या पारंपरिक ज्या थिअरीज आहेत, सिद्धांत आहे, कशा संदर्भातचे, सो आंतरराज्यीय संघर्ष, वॉर याबद्दलचे पारंपरिक सिद्धांत हे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर बदलत चाललेली जी जागतिक व्यवस्था आहे याच्याबद्दल वर्णन करू शकले नाहीत. शेवटचे सांगितलं ना ते अतिशय इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा सांगतो की द्विदेशीय संबंध किंवा आंतरराज्यीय संघर्ष, वॉर याच्याबद्दलचे ज्या पारंपरिक सिद्धांत हे वर्ल्ड वॉर II संपल्यानंतर जी बदलत चाललेली जागतिक व्यवस्था आहे याबद्दलचं वर्णन करू शकलेले नाही. त्याचा परिणाम असा झाला, फॉर एक्झाम्पल द राईज ऑफ व्हायलंट ट्रान्सस्टेट ऍक्टर्स. ट्रान्सस्टेट म्हणजे काय, बाह्य. सो बाह्य राज्य ऍक्टर्स म्हणजे काय, घटक म्हणूया, ठीक आहे. सो बाह्य राज्य घटक असतील किंवा ग्रुप्स असतील. इथनिक कन्फ्लिक्ट्स म्हणजे काय, तुम्हाला इथनिसिटी म्हणजे काय, एक वंशभेद, बरोबर, वंशवाद असेल किंवा वंशभेद असेल, याच्यावरती आधारित संघर्ष असतील, काही ताणतणाव असतील, आणि रिलेटिव्हली पीसफुल एंडिंग ऑफ कोल्ड वॉर, शीतयुद्धाची एक तुलनात्मक शांततेच्या पद्धतीने झालेली सांगता किंवा संपणं. सो शीतयुद्ध शांततेच्या म्हणजे शीतयुद्ध संपायला व्हायलंटली संपायला पाहिजे होतं. काय व्हायला पाहिजे होतं, दोन देश आहेत, सुपर पॉवर, त्यांच्यामध्ये वॉर झालंय, एक कोणीतरी जिंकलंय, एक कोणीतरी हारलंय, आणि मग शीतयुद्ध किंवा युद्ध संपलं, मग त्या दोघांमध्ये बायपोलॅरिटी संपली आणि युनिपोलॅरिटी सुरू झाली, असं व्हायला पाहिजे होतं. पण आपण पाहिले रिअलिस्ट लोक, वास्तववादी लोक याच्यात फेल झाले आणि ते एक्सप्लेन करू शकलं नाही की हे शांततेत कसं काय संपलं व ही बायपोलॅरिटी त्यांच्या म्हणण्यानुसार स्टेबल होती, मग ही संपली ना अचानक युनिपोलॅरिटी आली कशी. where the markers of the changing global arena, where the state was not just
द ओनली प्लेयर. सो त्यांनी सांगितलं की वाढते बाह्य राज्य घटक किंवा बाह्य देशीय घटक, भरपूर सारे वाढत चाललेले आंतरराष्ट्रीय वंश आधारित संघर्ष, त्याचबरोबर शांततेत संपलेलं शीतयुद्ध, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये हे लक्षात येतं की आता देश किंवा राज्य, ज्याला द स्टेट म्हणतो आपण, हा एकटाच प्लेयर राहिलेला नाही, हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ओनली प्लेयर राहिलेला नाही, याच्या पलीकडे पण अनेक सारे घटक राहिलेले आहेत, जे की रिअली सांगतात स्टेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर आणि एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड द स्टेट. ठीक आहे, हे इंट्रोडक्शन. आणि मग दिस कॉल्ड फॉर अ डिफरंट अँड व्हॅरिड अप्रोचेस टू द IR. म्हणजे इथं काय केलं, कंटेक्स्ट कसा बिल्ड केला, की अगोदर ही गोष्ट शिफ्ट केली की हा इथून IR ची थिअरी सुरू झाली. इथं लक्षात आलं की इथं रिअलिस्ट लोक एक्सप्लेन करू शकले नाही, त्यांचं क्रिटिसिझम सांगितलं की जे मेन स्ट्रीम थिअरी होती, मेन यावेळेस जी मुख्य धारेतील सिद्धांत होता रिअलिझम, तो एक्सप्लेन करू शकला नाही ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांचं जे म्हणणं होतं बेसिक, राज्यच महत्वाचं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन गोष्टी लक्षात यायला लागल्या. आणि मग ह्या गोष्टीमुळे गरज भासू लागली, आपल्याला वेगवेगळे अप्रोचेस, दृष्टिकोन शोधावे लागतील IR मध्ये. आणि आणि मग हे तुम्हाला पुढे वापरता येईल बा, हेच तुम्हाला वापरता येईल मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह, पुढे येणारे मार्क्सचा पर्स्पेक्टिव्ह ऑफ IR, सिस्टीम थिअरी, पोस्ट कॉलोनियल थिअरी ऑफ IR, सो इव्हन लिबरल थिअरी सुद्धा लक्षात ठेवा. सो वास्तववादी सिद्धांत जो आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा, तो सोडून इतर कोणतेही सिद्धांताच्या बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे इंट्रोडक्शन ऍज इट इज वापरता येईल. हे शॉर्टकट करा तुमच्या म्हणण्यानुसार. हे पूर्ण 3-4 पॅराग्राफ्स आहेत ना, हे डिटेलमध्ये दिलेत मी, ते त्याचा सगळ्याचा म्हणून एक पॅराग्राफ बनवा, तुमच्या शब्दात बनवा, जेणेकरून तुम्हाला ते इंट्रोडक्शन म्हणून यूज करता येईल. म्हणून गरज पडली आपल्याला की एक नवीन मल्टिपल ऍक्टर शोधायचे, एक नवीन सिद्धांत शोधायचे. आणि याच कंटेक्समध्ये द फेमिनिस्ट अप्रोच टू द IR इज वन सच पर्स्पेक्टिव्ह which gives a international area, we sees the international arena through the gendered lens, की जे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स हे एक प्रकारे लैंगिक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. आणि मग हे झालं इंट्रोडक्शन ऑफ फेमिनिस्ट अप्रोच. सपोज क्वेश्चन आला मार्क्सिस्ट, इथे टाका तुम्ही मार्क्सिस्ट अप्रोच हा एक प्रकारे अशा पर्स्पेक्टिव्हने बघतो आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सला एक डॉमिनेशन किंवा कॅपिटलिझमचं कसं डॉमिनेशन या पर्स्पेक्टिव्हने पाहतो. फक्त हा पॅराग्राफ बदलायचा आहे बस, टेम्पलेट तयार, हे इंट्रोडक्शन रेडी तुमचं. अप्रोचेस टू द IR, पर्टिक्युलरली क्रिटिकल अप्रोचेस टू द IR बद्दल. मग फेमिनिस्ट अप्रोच टू द IR चे ओरिजिन कुठून झालं? पहिलं, ही एक थर्ड डिबेट आहे. ऑलरेडी आपण 2 डिबेट एक्सप्लेन केल्यात IRच्या. पहिली डिबेट होती ती म्हणजे रिअलिस्ट व्हर्सेस लिबरलिस्ट, की ऍक्च्युली रिअलिझमचं वर्चस्व आहे की लिबरलिझमचं, वास्तववादाचं वर्चस्व आहे की उदारमतवादाचं. दुसरी डिबेट हे लक्षात आलं की रिअलिझमचं वर्चस्व आहे, तर त्यात पण क्लासिकल रिअलिझम व्हर्सेस न्यू रिअलिझम, की ऍक्च्युली कशासाठी. आणि ही 2.5 डिबेट म्हटलं जातं की न्यूयॉर्क मध्ये पण 2 डिबेट्स आहेत बघा, ऑफेन्सिव्ह रिअलिझम व्हर्सेस डिफेन्सिव्ह. आणि तिसरी डिबेट आहे ही म्हणजे पॉझिटिव्हिस्ट आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्ट इन 19. सो त्यातून तयार झाला पॉझिटिव्हिस्ट म्हणजे काय. हे ऑलरेडी ज्यावेळेस आपण ते अँड्रू हेडचं बुक स्टडी केलं त्यावेळेस ऑलरेडी पॉझिटिव्ह स्टडी केले, याला पेजेस मागे उचकून बघा. सो पॉझिटिव्हिस्ट आणि पोस्ट पॉझिटिव्ह याच्यामध्ये जी डिबेट होती त्यातूनच फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह किंवा फेमिनिस्ट अप्रोच इमर्ज झालेला आहे. मग पॉझिटिव्ह जे आहे त्यांचं काय म्हणजे म्हणणं आहे बघा, द फील्ड इज अ व्हॅल्यू न्यूट्रल वेअर द डेफिनेशन अँड स्ट्रक्चर सच एज अनार्की, द नेशन स्टेट आर सेट इन अ स्टोन अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी आर चॅलेंजेस. त्यांनी पॉझिटिव्हिस्टने काय केलं की हे जे रिअलिझम किंवा लिबरलिझम लोकांनी जे डेफिनेशन तयार केले, जे स्ट्रक्चर तयार केले की आंतरराष्ट्रीय लेवलला अनार्की आहे, की नेशन स्टेट्स हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत, तेच सॉव्हरीन आहेत, आणि त्यांनी काही ज्या डेफिनेशन तयार केले याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. तेच तर काम आहे क्रिटिक्सचं, की तुम्ही जे ऍक्सेप्टेड स्टँडर्ड नॉर्म्स आहेत ते आम्ही का पाळायचे. तुम्ही काय केलं, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार अशी गोष्ट डिफाईन केली की हे इम्पॉर्टंट आहे आणि मग ते सेल्फिश आहे आणि त्याच्यामुळे वॉर होतात. तेच काय इम्पॉर्टंट, त्याच्या पलीकडे कोणी इम्पॉर्टंट नाही का. तुम्ही म्हणले इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये अनार्की, आम्ही का गोष्ट ऍक्सेप्ट करू, आणि अनार्की म्हणजे काय विचार करून बघा. ज्या पद्धतीने होब्सने आपल्याला घाबरून दिलं स्टेट ऑफ नेचर मध्ये काय, तसं आहे का रिअल मध्ये आता. नाही, डेफिनेटली तुम्ही म्हणा नाही सर आता स्टेट आहे म्हणून ते तसं रूल्स अँड रेग्युलेशन लॉ आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेले म्हणून ती सिच्युएशन नाही आता. विचार करा, ज्यावेळेस नेशन स्टेट पण नव्हतं त्यावेळेस काय लोक जगत नव्हती का, त्यावेळेस सगळी अराजकताच होती का, नाही उलट त्यावेळेस जास्त लोक सुखी होती असं म्हणतात. ठीक आहे,
असो. सो हे पॉझिटिव्हिस्ट. पोस्ट पॉझिटिव्ह काय म्हणतात, दे क्वेश्चन द व्हेरी फाउंडेशन ऑफ अ डिसिप्लिन. ते म्हणतात आयआरचा डिसिप्लिनच नाहीये किंवा त्याच्यामध्ये पण रिअलिस्ट थिअरी असा काही प्रकारच नाहीये. आणि ते सांगतात आयआर नीड्स टू बी अनालाइज मोर क्रिटिकली. आणखीन टीकात्मक दृष्टिकोनातून, आणखीन तुलनात्मक दृष्टिकोनातून आयआरचा स्टडी करणं गरजेचं आहे. आयआर असा काही डिसिप्लिन आतापर्यंत अस्तित्वात नव्हताच. त्याचं जस्ट हे इव्हॉल्युशन सुरू झालेलं आहे. त्याची जी हिस्ट्री ती नॉट मोर दॅन 75 इयर्सची आहे. त्यामुळे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने डिस्कस करावं लागणार आहे. दे कॉल्ड फॉर प्लुरॅलिझम, बहुत्ववाद म्हणतात त्याला इथे. मोर डायव्हर्सिटी इन आयआर, विविधता, विच इज डॉमिनेटेड बाय द रिअलिझम अँड लिबरलिझम. सो एक प्रकारे लिबरलिझम आणि रिअलिझमनी जे डॉमिनन्स क्रिएट केलेलं आहे आयआर मध्ये, आपल्याला तो मोडीत काढून आणखीन बहुत्ववाद. बहुत्ववाद म्हणजे काय, बहुसंख्य गोष्टी, राईट, सॉरी फिलर झालं. बट बहुसंख्य गोष्टी की तुम्ही ज्या पर्स्पेक्टिव्हने बघताय तोच पर्स्पेक्टिव्ह सोडून अदर पर्स्पेक्टिव्ह पण आहे. आणि ते विविधतेच्या अँगलने आपल्याला ते सगळ्या गोष्टी अनालाइज करून बघणं गरजेचं आहे. द फर्स्ट जनरेशन ऑफ फेमिनिस्ट अप्रोच टू द आयआर. तुम्ही जर फेमिनिझम स्टडी केला आयडिओलॉजीज मध्ये पेपर 1A मध्ये, तर तुम्हाला कळेल फेमिनिझमच्या वेव्ह झाल्या होत्या. फर्स्ट जनरेशन वेव्ह, सेकंड जनरेशन वेव्ह, फर्स्ट जनरेशन वेव्ह लिबरल होती, की ज्यांचं म्हणणं आहे की वुमेन थोडंसं इक्वल ट्रीट करा वुमेनला, राईट. सेकंड जनरेशन होती मोर राईट्स असर्टिव्ह होती. आणि थर्ड जनरेशन तर अजून अग्रेसिव्ह आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे मेल आहेत ना, यांना डोमेस्टिकेट करा, पाळीव प्राणी बनवून ठेवा. जे की मला असं वाटतं थर्ड जनरेशन सध्याचे चालू आहे, पाळीव प्राणीच बनवून ठेवलेत सगळे, कळतच नाही काय असं. ठीक आहे, बट इट्स अ गुड थिंग, राईट. सो थर्ड जनरेशन not trying to deconstruct the fundamental foundation laid down by the liberal and realist IR scholars. So त्यांनी सांगितलंय की जे फर्स्ट जनरेशन आहे त्यांनी काही असं डिकन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी काही कुठे जे आयआरचे स्कॉलर आहेत, लिबरल असू द्या किंवा रिअलिस्ट असू द्या, त्यांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं का वी डू एक्झिस्ट, आम्हाला पण इक्वल गोष्टी पाहिजेत, सो आम्ही पण अस्तित्वात आहोत, एवढंच ते फर्स्ट जनरेशन वाल्यांचं म्हणणं होतं, राईट. Realists believe in international arena that there is a state of anarchy. रिअलिस्ट वास्तववादी लोकांच्या म्हणण्यानुसार काय आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स मध्ये अनार्की आहे, येस. आणि प्रत्येक स्टेट पॉवर पॉलिटिक्सच्या मागे पळतोय. आणि ह्याच्या नोट्स काढायच्यात ना, लाईन टू लाईन नोट्स काढायच्यात, लक्षात ठेवा. ही लाईन टू लाईन इम्पॉर्टंट आहे. लाईन टू लाईन मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं. सो पॉवर पॉलिटिक्स, कारण हे फार सिस्टमॅटिकली सेंटेन्सेस मी सेट केलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं कॉन्स्टंटली इन्व्हॉल्व इन पॉवर पॉलिटिक्स, सत्ता संघर्षामध्ये कायम इन्व्हॉल्व येते, राईट. त्याच्यामुळे ते काय करतात, ते सेफगार्ड देअर ओन नॅशनल इंटरेस्ट, सॉव्हर्निटी आणि सिक्युरिटी. त्यांच्या पुढे एकच टार्गेट आहे, स्वतःच राष्ट्रीय हित साध्य करणं, सार्वभौमत्व जपणं आणि सुरक्षा मेंटेन करणं. ते कशाच्या माध्यमातून, सत्ता मिळवण्याच्या माध्यमातून. आणि परिणामी सत्ता संघर्ष कायम चालू आहे. मग त्यांनी सांगितलं काही स्टेट सिक्युअर पॉवर मोर दॅन देअर सिक्युरिटी, सिक्युअर पॉवर व्हेन देअर सिक्युरिटी इज अ थ्रेटन, सॉरी. सो व्हेन देअर इज अ सिक्युरिटी इज थ्रेटन. मग ते काय म्हणतात, काही जे स्टेट्स आहे, काही देश आहे, तेव्हा पॉवर अक्वायर करायला सुरुवात करतात जेव्हा त्यांची सिक्युरिटी, सुरक्षा धोक्यात आलेली असते, राईट. त्याला म्हणतो आपण डिफेन्सिव्ह रिअलिझम. म्हणजेच काय, केनेथ वॉल्सनं काय म्हणणं आहे की यस, मान्य आहे की राज्य हे पॉवर सेकिंग आहेत, राज्यांना पॉवर पाहिजे. पण मग राज्य कुठपर्यंत पॉवर घेतात, जोपर्यंत त्यांची सुरक्षता धोक्यात राहत नाही, सुरक्षितता सुनिश्चित होते तिथपर्यंतच. म्हणजेच डिफेन्सिव्ह झाले, बरोबर. व्हाईल ऑदर जे आहेत यूज टू पॉवर गेन सम डॉमिनन्स, दॅट इज ऑफेन्सिव्ह रिअलिझम. दुसरे जे आहेत ते काय म्हणतात, ऑफेन्सिव्ह करण्यासाठी आपल्याला दुसऱ्यापेक्षा नेहमी जास्त पॉवर पाहिजे, कारण ऑफेन्सिव्ह जो फर्स्ट ऑफेन्सिव्ह जातो, फर्स्ट अटॅक करतो, त्याला बेनिफिट आहे. सो पॉवर सिकिंग करत राहिलं पाहिजे. कोण आहे याचं स्कॉलर ऑफेन्सिव्ह रिअलिझमचं, मेयर शायमर. सो त्यांनी इथं काय सांगितलं बघा, आता इथून रिअलिस्ट डिबेट सुरू झाली की रिअलिस्टने इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये अनार्की सांगितलं, पॉवर पॉलिटिक्स चालतं सांगितलं, त्याच्यामध्ये दोन स्ट्रीम्स कोणत्या आहे, वेगवेगळे व्ह्यूज काय ते सांगितलं, किंवा पर्पज काय तो पॉवर घेण्याचा, डिफेन्सिव्ह पर्पज आहे, ऑफेन्सिव्ह पर्पज आहे. पॉवर अँड नीड फॉर सिक्युरिटी इज द अल्टिमेट ड्रायव्हिंग फोर्स ॲज फार एज रिअलिस्ट. मग याच्यातून आपण कन्क्लुजन काढलं, आपल्याला हे का म्हणायचं होतं, ही आपली आर्ग्युमेंट. आता इथून लक्षात घ्या, इथिक्स साठी पण लक्षात घ्या, एस साठी किंवा GS2 साठी पण, किंवा आन्सर रायटिंग साठी इम्पॉर्टंट. द व्हेरी फर्स्ट थिंग इज द आर्ग्युमेंट अँड एक्झाम्पल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एक्झाम्पल दिले म्हणजे इट सेल्फ आर्ग्युमेंट झाले, एक्झाम्पल दिले म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतात, नाही. एक्झाम्पल तेव्हा असतात ते सबस्टेन्शिएशनचं काम करतात, ते एक प्रकारे पुष्टीकरणाचं काम करतात, की तुम्ही जो मांडलेलं मत आहे तुमचं, त्याला पुष्टी करण्यासाठी एक्झाम्पल. पण मताला मार्क आहेत, लक्षात ठेवा.
एक्झाम्पल नसतील तर मताला किंमत नाही, कारण मत काही असू शकतं, पण जर एक्झाम्पलच नाही तर तुम्ही हवेत मत मांडतात. ठीक आहे. सो मत विथ त्याची पुष्टीकरण झालं पाहिजे, सबस्टॅन्शिएशन झालं पाहिजे, तेव्हा जाऊन मार्क्स मिळतात. मग ओपिनियन असलं पाहिजे, एसे मध्ये तुमचे ओपिनियन असले पाहिजे, आणि 8 ओपिनियन तयार करायचे असे तुम्हाला एसे मध्ये. एका एसे मध्ये 8 ओपिनियन तयार करायचे, त्या 8 ओपिनियनचं अनालिसिस करायचं, 8 सेक्टर्स मध्ये 100 वर्ड्स एक्सप्लेन केले ते ओपिनियन, त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय, त्या ओपिनियनचं क्रिटिक काय, त्या ओपिनियनवरती गव्हर्नमेंटनी काय केले, त्या ओपिनियनवरती तुमचं काय म्हणणं आहे, एक्सेट्रा. सो त्या आर्ग्युमेंटवरती हे अनालिसिस करायचं एक एक पेज. 100 पेजेस झाले, सॉरी 100 to 125 वर्ड्स मध्ये. सो 800 to 900 वर्ड्स झाले. 100 वर्ड्स इंट्रोडक्शन, 100 वर्ड्स कन्क्लुजन, 1000 to 1100 वर्ड्स एसे झाला, मोर दॅन सफिशियंट आहे. येते लक्षात. सो ह्या आर्ग्युमेंट आहे. मग इथं काय केलं, ही आर्ग्युमेंट आहे आपण, आणि ही आर्ग्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी आपण ती आर्ग्युमेंट कशी खरी आहे हे सबस्टॅन्शिएशनच्या माध्यमातून सांगून देतो. मग ही लॉजिकल जो फ्लो आहे ना, तो फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी सांगतोय की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करून ठेवा, लाईन टू लाईन करा, याचा सिक्वेन्स चुकून नका देऊ, कारण हे फार विचारपूर्वक मी वाक्य खालीवर टाकलेले आहे. ठीक आहे. सिम्पल त्यांचं काय म्हणणं आहे की रिअलिस्ट आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये अनार्की म्हणतात, कारण त्यांचं म्हणणं हे सत्ता संघर्ष साठी चालू आहे. तो सत्ता का मिळवायची, तर डिफेन्सिव्ह साठी किंवा ऑफेन्सिव्ह साठी. म्हणजेच याचा अर्थ आहे की पॉवर आणि सुरक्षेची जी गरज आहे हेच अल्टिमेट ड्रायव्हिंग फोर्स आहे. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय, दिशादर्शक, की एक प्रकारे तुम्हाला जे काम करायचं ना त्यासाठी हेच आहेत कारणीभूत, ऍज फार एज रिअलिस्ट इज कन्सर्न, की रिअलिस्टच्या पर्स्पेक्टिव्ह. बट दुसरं आहे आता लिबरल्स. लिबरल्स काय करतात, प्रायोरिटाइज द कोऑपरेशन. त्यांचं म्हणणं आहे कोऑपरेशन पण शक्य आहे, सहकार्य पण शक्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, ते ऍग्री करतात की ग्लोबल ऑर्डर हे अनार्किक आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अराजकता आहे. बट त्यांचं म्हणणं आहे नेशन इन्स्टेड ऑफ पॉवर ऍक्टिव्हली सिक्स कोऑपरेशन अलायन्सेस अँड इन ऑर्डर टू सिक्युअर देअर इंटरेस्ट. बट ऍक्च्युली फरक काय बघा, हे जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे ना, हे अनार्की, हे रिअलिझम वाले पण म्हणतात, हे लिबरलिझम वाले पण म्हणतात. रिअलिझम वाले काय म्हणतात, अनार्की असल्यामुळे तुम्हाला पॉवर अक्वायर करावं लागेल. लिबरलिझम वाले काय म्हणतात, तुमचं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी पॉवर अक्वायर केली पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्ही सहकार्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचं राष्ट्रीय हित साध्य करू शकतात, आणि म्हणून सहकार्य इम्पॉर्टंट आहे. दॅट इज वेन स्टेट हॅव समथिंग टू गेन इट इन कोऑपरेशन दॅट जस्ट पॉवर सिकिंग अँड अग्रेशन. सो अग्रेशन करून पॉवर घेण्यापेक्षा कोऑपरेशन मधून जर स्टेटला, राज्याला काही मिळत असेल तर स्टेट ऍक्टिव्हली कोऑपरेशन करतात, हे सांगण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. म्हणजे रिअलिस्ट लोकांची आयडिया होती दॅट नेशन स्टेट आर सेल्फिश अँड पॉवर सिकिंग, हे होप्सच्या आपल्या ह्युमन नेचरच्या अंडरस्टँडिंग वरून कळतं. आणि मी ते सगळं होप्स चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये प्रूव्ह केले की होप्सचं कशा प्रकारे पॉवर नेचर बद्दल बोललेलं आहे, किंवा ह्युमन नेचर बद्दल बोललेलं आहे, जे की पॉवर सिकिंग, राईट. सो तिथून आपल्याला कळतं की हे रिअलिस्ट लोकांनी ती आयडिया तिथून घेतलेली आहे. होप्स हेल्स दॅट man is by nature a selfish animal and it is objective knowledge that is man is a selfish is challenged by the feminist theory. So हे झाला कंटेक्स्ट, की ऍक्च्युली इथं जो कोर आहे ना, आपण बघितलेले 3 प्रकर्सर्स ऑफ रिअलिझम इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स, 3 इंटेलेक्च्युअल प्रिकर्सर्स. इंटेलेक्च्युअल्स कोण आहेत त्याचे 3, मॅकॅवली, थॉमस होब्स आणि थिओसायडायटस. सो त्यातल्या होब्सने जे ह्युमन नेचर मानले ना, की मॅन इज बाय नेचर सेल्फिश, मॅन रिप्रेझेंट स्टेट अँड हे स्टेट इज बिकम अ सेल्फिश, असं रिअलिस्ट लोक म्हणतात. याला चॅलेंज केलं फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह. बट तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे बॅकग्राऊंड माहिती असलं पाहिजे कशाबद्दल, कारण फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह हा आयसोलेटेड नाहीये, हा एक क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याचं अस्तित्व झिरो आहे जर रिअलिझम आणि लिबरलिझम नसेल तर. ते काय स्वतःहून फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ आयर डेव्हलप झालेलं नाहीये, रिअलिझम आणि लिबरलिझम डेव्हलप झाले, आणि त्याला टीका म्हणून किंवा याच्यापेक्षा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असू शकतो म्हणून फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह तयार झालाय. म्हणून तुम्हाला अगोदर लिबरलिझम आणि रिअलिझम बद्दल माहिती असलं पाहिजे, मग त्याचे क्रिटिक्स कुठे हे लक्षात येईल. आणि फेमिनिस्ट कुठे क्रिटिक्स करतात, इथे क्रिटिक्स करतात की स्टेट इज अ सेल्फिश इन नेचर, स्टेट इज अ लाईक ह्युमन नेचर अँड ह्युमन नेचर इज अ सेल्फिश. हे चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं आहे ह्युमन नेचर इज अ फेमिनिस्ट ऑल्सो, की जे सेल्फिश नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही असं विचार करत असाल की स्टेटचं जे नेचर आहे ते फेमिनिस्ट आहे, याचा अर्थ तुमचं मॅस्क्युलिन अजम्पशन आहे, हे पुरुषार्थवादातून केलेलं तुमचं गृहितक आहे. दॅट अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर ॲज अ होल, तुम्ही पूर्णपणे अंडरस्टँड नाही केलेलं ह्युमन नेचर. ह्युमन नेचर हे फेमिनिस्ट सुद्धा आहे, स्त्रीवादी सुद्धा आहे. फेमिनिस्ट बिलीव्ह दॅट एलिमेंट्स ऑफ सोशल रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट आर ऑल्सो द
फीचर्स ऑफ ह्युमन नेचर. सो त्यांनी सांगितलं की सोशल रिप्रोडक्शन असेल, सामाजिक पुनरुत्थान किंवा पुनर्जीवन असेल एटसेट्रा, किंवा डेव्हलपमेंट असेल, विकास, या गोष्टींमध्ये तुम्हाला माणसाचे जे फीचर्स आहेत ह्युमन नेचरचे, मानवी स्वभावाचे जे काही वैशिष्ट्ये तुम्हाला हे रिप्रोडक्शन, डेव्हलपमेंट, सहकार्य ह्या गोष्टीमध्ये दिसून येतं. फक्त डॉमिनेशन अँड ॲग्रेशन नाही, आक्रमकता, कोणावर तरी डॉमिनेशन तयार करणं, वर्चस्व तयार करणं, एवढंच मानवी स्वभाव दिसून येत नाही. तर मानव हा सामाजिक दृष्ट्या रिप्रोडक्शन बद्दल बोलतो, डेव्हलपमेंट बद्दल बोलतो, विकासाबद्दल देखील बोलतो. आणि आम्हाला हा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह मानायचा, कारण हे जनरली वुमेन बोलतात, रिप्रोडक्शन, डेव्हलपमेंट एटसेट्रा. मग काय बघा, धस ग्लोबल ऑर्डर फॉर फेमिनिस्ट इज नॉट जस्ट ए स्टेट ऑफ अनार्की. त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सलाही फक्त काय अराजकता माजलेली असं नाहीये, बट कन्स्ट्रक्टेड ए सोशल हायरार्किकल ऑर्डर. बट एक कन्स्ट्रक्टेड म्हणजे काय, संरचनात्मक, सोशल म्हणजे काय, सामाजिक, हायरार्किकल म्हणजे काय, हायरार्की असते बघा एक प्रकारे. तर आता काय म्हणू शकतो मराठीला हायरार्की, एक्झॅक्ट वर्ड आपण जर पाहायला गेलं, एक सेकंड, या निमित्ताने तुम्हाला मी कुठून ट्रान्सलेशन करतो ते पण कळेल. तर गुगल ट्रान्सलेट करतो, किंवा चॅट जीपीटी वापरतो, किंवा यू डिक्शनरी वापरतो, डिपेंड कोणता सब्जेक्ट आहे त्याच्यावरती. आयर साठी जनरली यू डिक्शनरी वापरतो, कारण इंटरनॅशनल पण येते डिक्शनरी. सो प्लस गुगल ट्रान्सलेट पण वापरतो, पण गुगल ट्रान्सलेटला फार एक्झॅक्ट माहित नाही की आपण कोणत्या गोष्टीबद्दल डिस्कस करतो. ते तुम्हाला एक सामान्य पर्सन म्हणून ट्रीट करतो, आणि त्याला अनलेस तुम्ही त्याला ट्रेन केलेलं असेल. ठीक आहे. सो आपण हायरार्की त्याचं मराठी ट्रान्सलेशन पाहतो, पदानुक्रम. ठीक आहे. आता ते आता कसं वापरणार पदानुक्रमात तुम्हीच सांगा मला, मग या असे इश्यू होतात. असो, सो त्यांनी सांगण्याचं काय म्हणणं आहे की ग्लोबल ऑर्डर फेमिनिस्ट लोकांच्या म्हणण्यानुसार ही फक्त अराजकतेचीच परिस्थिती किंवा अराजकतेची स्थिती नसून एक संरचनात्मक सामाजिक पदानुक्रमे लावलेली व्यवस्था आहे, की ज्याच्यामध्ये विच कॉन्ट्रीब्युट्स अँड थ्राइव्स ऑन जेंडर सबऑर्डिनेशन. की ऍक्च्युली ही जेंडर म्हणजे पदानुक्रम काय आहे, की मेल सुपेरियर, फिमेल सबऑर्डिनेट. सो एक प्रकारे लैंगिक सबऑर्डिनेशन म्हणजे काय, की एक प्रकारे कुणीतरी लघु आहे किंवा लहान आहे, कुणीतरी मोठे, याला म्हणतात सबऑर्डिनेशन, आपल्यापेक्षा कनिष्ठ. सो एक प्रकारे कनिष्ठता, लैंगिक कनिष्ठता आधारित बनलेली आहे. पुन्हा एकदा मराठी सांगतो, की त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था हे फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्हने ही फक्त एक अराजकतेची स्थिती नसून एक प्रकारे संरचनात्मक दृष्ट्या समाजाने पदानुक्रमे अशी लैंगिक कनिष्ठतेच्या माध्यमातून बनवलेली व्यवस्था आहे. फार डिफिकल्ट वर्ड आहे, म्हणून मी मराठीत समजून सांगतो सोप्या भाषेत, की त्यांनी काय केलंय, आंतरराष्ट्रीय राजकारण दाखवले रिअलिस्टवाल्यांनी की अराजकता आहे. पण यांचं म्हणणं आहे की अराजकता नाहीये, किऑस नाहीये, तिथे एक सिस्टीम आहे, व्यवस्था आहे. व्यवस्थेत ती सिस्टीम कशी आहे, हायरार्किकल आहे, त्याच्यात व्यवस्था आहे. आणि त्या हायरार्किकल सिस्टीम मध्ये काय सिच्युएशन आहे, वरती मेल आहेत, खाली फिमेल आहेत. सो फिमेलचं सबऑर्डिनेशन झालेलं आहे, त्यांना कनिष्ठ दर्जा देण्यात आलेला आहे. सो ही एक सिस्टीम इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सला, हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात. हे तुम्ही फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये एक प्रकारे कन्क्लुजन म्हणून वापरू शकता. दे हेल्ड दॅट एक्सपिरियन्सेस ऑफ वुमेन इन वॉर, कन्फ्लिक्ट, डिप्लोमसी आर इग्नोर्ड अंडर द युनिव्हर्सल एक्सपिरियन्सेस ऑर नॉट बीन रिकॉग्नाइज ऑर एक्नॉलेज. मग तुम्हाला क्वेश्चन असा आला, एक्सप्लेन द फेमिनिस्ट, किंवा लिहा, आला काय, लिहा क्वेश्चन हा, एक्सप्लेन द फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आंतरराष्ट्रीय राजकारणामधील स्त्रीवादी दृष्टिकोनाचं विश्लेषण करा. सिंपल. मग तुम्ही इंट्रोडक्शन काय लिहायचं, कन्क्लुजन काय लिहायचं ते आलं, पण कोण दृष्टिकोन आलाय म्हणजे त्यांचे कोणते कोणते दृष्टिकोन आहेत ते पण माहित पाहिजे. सो वरती एक दृष्टिकोन झाला आपला की हे मॅस्क्युलिन आहे, ह्युमन नेचर, फेमिनिस्ट वगैरे आहे एटसेट्रा, हा झाला पहिला ह्या नोट्स मधील ना. हा झाला दुसरा, की ग्लोबल ऑर्डर बद्दल, अराजकता आहे का नाही, सिस्टीम आहे, जेंडर सबऑर्डिनेशन आलेलं आहे. हा झाला तिसरा दृष्टिकोन काय सांगतो, हे जे रिअलिस्ट लोक जे बोललेत ना, संघर्ष, वादविवाद, युद्ध, ठीक आहे, त्याच्यानंतर डिप्लोमसी, या कूटनीती म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फिमेलचा रोल आणि पर्स्पेक्टिव्ह निग्लेक्ट केलेला आहे. हा फेमिनिस्ट अप्रोच, ही तिसरा अप्रोच झाला आपला, राईट, की तुम्ही या गोष्टी रिकॉग्नाइजच केल्या नाही, आमचं अस्तित्वच जाणून घेतलं नाही, आणि आम्हाला निग्लेक्ट केलेलं आहे, इग्नोर केलेलं आहे. मग ऍज आता पहा, मी तिथं कसं नोट्स फॉर्म मध्ये दाखवलं तुम्हाला, ॲनी जे टिकनर, त्याच्यानंतर सिंथिया एनलो, पण इथं कसं वापरले बघा मी, आन्सर रायटिंग फॉर्मॅट मध्ये.
की एक पॉइंट मांडला आणि त्याला सबस्टेन्शिएशन करण्यासाठी ॲनी टिकनर वापरलं. आता ॲनी टिकनर काय म्हणतात, आय आर इज अ जनडर्ड डी असं लिहिलं, ठीक आहे, टू मार्जिनलाइज वुमेन व्हॉइसेस. वुमेन व्हॉइसेस जे ते मार्जिनलाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्जिनलाइज करणे म्हणजे काय, एक प्रकारे आपण म्हणतो ना मार्जिनलाइज कम्युनिटीज आहेत, की एक प्रकारे व्हल्नरेबल म्हणतो सेक्शन, दुर्मिळ घटक होते, त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना साईड लाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धस दॅट वुमेन हॅव नॉलेज, एक्सपिरियन्स, पर्स्पेक्टिव्ह दॅट शुड बी ब्रॉट इन अ स्टडी ऑफ आय. सो रिलिव्हन्स साठी हे कन्क्लुजन पण आहे. बट इथं मला काय पॉईंट प्रूव्ह करायचं, मी माझं म्हणणं मांडलं, ज्याला आपण आर्ग्युमेंट म्हणतो. काय म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय फेमिनिस्ट लोकांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महिलांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, पर्टिक्युलरली वॉर, कन्फ्लिक्ट किंवा डिप्लोमसी या संदर्भातील जे दृष्टिकोन आहे तो निग्लेक्ट करण्यात आलेला आहे, तो इग्नोर करण्यात आलेला आहे. जसं की आणि जे टिकनर यांच्या म्हणण्यानुसार व्हेअर इज द वुमेन, जे मकाचे नोट्स होते ते इथं वापरायच्या. त्यांच्या बनाना बीचेस आणि बेसेस या पुस्तकामध्ये त्यांनी क्वेश्चन मार्क रेज केलेला आहे की व्हेअर आर द वुमेन इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. म्हणजेच काय, वुमेन पर्स्पेक्टिव्ह इज मिसिंग, म्हणजेच तुम्ही इग्नोर केलेला आहे. सो मी आर्ग्युमेंट दिली आणि त्यानंतर त्याला सबस्टेन्शिएशन केलं, आणि ते पण पॅराग्राफ फॉर्म मध्ये, पॉइंट फॉर्म मध्ये नाही. ऑप्शनल शुड बी इन अ पॅराग्राफ, ऍटलीस्ट थेरॉटिकल क्वेश्चन्स तरी शुड बी इन अ पॅराग्राफ फॉर्म, कारण थिअरी कॅनॉट बी एक्सप्लेन इन अ पॉइंट फॉर्म, दॅट सिम्पल. अदरवाईज मार्क्स येणार नाही, ठीक आहे. सो हे मी एक्सपेक्ट करतो तुमच्या आन्सर मध्ये अशा पद्धतीने सगळं पाहिजे, ठीक आहे. आणि आता येते 1-2 दिवसात, प्रोबॅबली आज किंवा उद्याच मी आता क्वेश्चन सॉर्ट आउट करायला घेतलेत, कोणी कोणते क्वेश्चन घेतलेत, आणि चेकिंगचं काम ऑलरेडी सुरू केले. सो 1 बाय 1 आयदर एका प्रत्येकाला कॉल करून डिस्कस करेल, किंवा एक सांगितलं झूम कॉल एक्सेट्रा करून आपण त्या गोष्टी डिस्कस करूया. बट चेक करणार आन्सर आता मी ठरवले, कारण काही मुलं सिन्सिअरली करतात ते, त्यांची चेक करणं गरजेचं आहे. बट मी सांगितलं चेक करणं, तुम्ही चेक करण्यावर डिपेंड नका राहू, तुम्ही तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवा, ठीक आहे. होपफुली तुम्हाला हे एक समजलं असेल मला इथं काय म्हणायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट मग त्यांचं म्हणणे, वुमेन इन अ वॉर, इन इंटरनॅशनल कन्फ्लिक्ट वुमेन कन्सिडर ॲज अ व्हल्नरेबल, एक प्रकारे दुर्लक्षित घटक आहे. मार्जिनलाइज म्हणजे दुर्लक्षित घटक, बघा आता वर्ड आठवला. आणि व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणजेच काय, सोशल जस्टिस शिकवताना तो वर्ड सांगितला होता पहा तुम्हाला मी, व्हल्नरेबल सेक्शन, दुर्मिळ घटक म्हणा, ठीक आहे. असो, नीड प्रोटेक्शन फ्रॉम द वॉर अँड thus their perspective is vanished from the processes of wars and talks. त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली खरं आहे ना, हेच सगळ्यात जास्त वंचित घटक आहे, राईट. व्हल्नरेबल सेक्शन म्हणजे वंचित घटक म्हणू शकतो, किंवा मार्जिनलाइज कम्युनिटी म्हणजे वंचित घटक. सो तुम्ही हे ऍक्च्युली वुमेन आहे ना, हे वॉरच्या टॉक्स मध्ये किंवा डिस्कशन मध्ये वंचित घटक आहे, त्यांना मार्जिनलाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिणामी ऍक्च्युली वॉर पासून महिलांना प्रोटेक्शन पाहिजे, आणि म्हणून महिलांचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यात पाहिजे. हा चौथं ओपिनियन झालं, फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. मग एक्झाम्पल बघा, पुन्हा आर्ग्युमेंट, त्याच्यानंतर एक्झाम्पल. सिंथिया एनलो इन मेकिंग फेमिनिस्ट सेन्स ऑफ इराक वॉर. सो त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये, त्यांचं हे पुस्तक आहे मेकिंग फेमिनिस्ट सेन्स ऑफ इराक वॉर. जेव्हा युएसने इराकमध्ये इंटरव्हेन्शन केलं होतं, त्यावेळेस ते इराक वॉरमध्ये त्यांनी वुमेन पर्स्पेक्टिव्हने ते युद्धाचा स्टडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी म्हटले, युएस इन्व्हेजन ऑफ इराक इन 2003 थ्रू अ जेंडर्ड लेन्स. सो त्यांनी हे त्या बुक बद्दल आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये वुमेनचा पर्स्पेक्टिव्ह कुठं दिसत नाही, की त्याचं प्रूफ आहे. सो एक्झाम्पल असं सबस्टेन्शिएशन साठी वापरलं पाहिजे. मग हे तुमच्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी, हे आन्सर मध्ये येणार नाही, किंवा आन्सर मध्ये आलं ना तरी तुम्ही एवढं लिहू शकता, थ्रू जेंडर लेन्स, किंवा डायरेक्ट असं म्हणू शकता, सिंथिया एनलो इन मेकिंग फेमिनिस्ट सेन्स ऑफ इराक वॉर या पुस्तकात युएसचं इन्व्हेजन जे झालेलं इराकमध्ये त्याबद्दल स्टडी करतात, आणि खालील पॉइंट्स मांडतात. काय म्हणतात ते बघा. शी अनालाइज द लाईन्स ऑफ अमेरिकन lives of American housewife and Iraq women, and highlighted how their lives or role as a woman ensured smooth functioning of war machines. So त्यांनी सांगितलं की त्यांनी युएस मधल्या वुमेनचा पण स्टडी केला आणि इराक मधल्या वुमेनचा पण स्टडी केला, आणि त्यांनी सांगितलं की हे कशा प्रकारे थिअरी अशा मांडल्या गेलेल्या आहेत, जे की हायलाइट केलं त्यांनी की कशा प्रकारे वुमेनचा रोल आहे, वुमेनच्या लाईव्ह आहेत या कंटेक्स, वॉरच्या कंटेक्समध्ये. त्यांनी काय हायलाइट केलं बघा. वुमेन गिव्हन रोल्स ॲज अ केअर गिव्हर टू प्रॉस्टिट्यूट्स इन अ मिलिटरी बेसिस. काळजी करणारे, मग ते मेडिसिन असतील, डॉक्टर्स असतील, राईट. सो ते क्लिनिंग स्टाफ असेल किंवा प्रॉस्टिट्यूट असेल. सो मिलिटरी बेसिसमध्ये मेनली त्यांनी हे काम केलेले, त्यांनी सांगितलं महिलांना हा रोल दिला जातो. धश शी इन हर बनाना बीचेस आणि बेसेस, मागाशी थोडंसं कन्फ्युजन झालं, उलट झालं आपलं, ठीक आहे. बनाना बीचेस आणि बेसेस या पुस्तकात म्हणतात,
talked about the how these conflicts ridden situation facilitated the marital contracts, facilitated the marital contracts leading to the sex trafficking, money laundering, and thus she concludes that. मग आपल्याला हे काय, हे कंटेक्स्ट आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता त्याच्या पुस्तकात तिने इराक वॉर मध्ये फेमिनिस्ट लाईव्ह जे आहेत किंवा वुमेनच्या लाईव्ह जे आहेत त्या स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचले. हे नोट्स मध्ये पाहिजे, कारण याच्याशिवाय तुम्हाला कंटेक्स्ट नाही कळणार. बट आन्सर मध्ये हे पाहिजे काय, मस्क्युलनायझेशन, पुरुषीकरण ऑफ स्पेअर्स ऑफ वॉर. म्हणजे काय की वॉरच्या शाखा किंवा स्पेअर्स म्हणजे काय, एक प्रकारे वॉरचा जो एरिया आहे तो, ठीक आहे, किंवा वॉर संदर्भात, वॉर अँड कन्फ्लिक्ट, संघर्ष आणि युद्धासंदर्भात जो पुरुषार्थवाद आहे किंवा पुरुषीकरण झालेलं आहे, की ज्यामध्ये वुमेन आर मेड कम्प्लिटली इनव्हिजिबल, अदृश्य करून टाकलेले. हे जे युद्ध, कन्फ्लिक्ट, संघर्ष याचे जे शाखा आहे, त्याचा जो याचे जे अँबिट आहे, याच्या संदर्भात जे काही पुरुषीकरण झालेलं आहे त्याचा परिणाम असा झाला आहे किंवा त्यांनी असं डेलिबरेटली केलेलं आहे की त्याच्यामध्ये वुमेन कम्प्लिटली इनव्हिजिबल आहे. तुम्हाला कुठेही महिलांचा विचार केलेला दिसणार नाही. हे त्यांचं ओपिनियन आहे आणि त्यांचं ओपिनियन ते कोणत्या कंटेक्स्ट मध्ये आले, US इन्व्हेजन इन इराक इन 2003. म्हणून धस सेकंड जनरेशन, आता फर्स्ट जनरेशन बद्दल पाहिलं अगोदर, सेकंड जनरेशन ऑफ फेमिनिस्ट अप्रोच स्टार्टेड टू एक्सपांड, सी हाऊ जेंडर्स should become the empirical analysis category when it comes to foreign policy, security आणि global politics. So first generation वाल्यांनी एवढंच सांगितलं की मिसिंग, there is something missing in terms of women perspective in international politics मध्ये नाहीये. वुमेनला कम्प्लिटली इग्नोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्लोबल ऑर्डर कशा पद्धतीने आहे, जेंडर बेस कसं आहे. मग हे जे सेकंड जनरेशन वाले ते काय म्हणतात, आता वुमेन फॉरेन पॉलिसी पण पाहिजे, की त्यांनी वुमेनच्या पर्स्पेक्टिव्हने, जेंडरच्या पर्स्पेक्टिव्हने, लिंगावर आधारित ह्या ज्या सगळ्या विश्लेषण करायला सुरुवात केली. पण कशाची, इम्पेरिकल अनालिसिस म्हणजे काय, उदाहरणात्मक, राईट. कशा संदर्भात, बट परराष्ट्र धोरण असेल, सुरक्षा असेल आणि आंतरराष्ट्रीय राजकारण असेल, या संदर्भात वुमेन किंवा जेंडर पर्स्पेक्टिव्हने, लैंगिक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली, विश्लेषण करायला सुरुवात केली. फेमिनिस्ट एम्पिरिकल रिसर्च इन IR has taken multiple forms. For example, women in international, इथे चुकले, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, जेंडर अँड डेव्हलपमेंट. सो त्यांनी सांगितलं जेंडर आणि डेव्हलपमेंटला त्यांनी असोसिएट केलं. जेंडर आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. सो जेंडर आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकासामध्ये जेंडरचा काय रोल आहे. हे जे सेक्स, आता पहा तुम्ही ज्यावेळेस फेमिनिझम शिकाल ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, स्त्रीवाद ज्याला म्हणतो आपण, जेंडर आणि सेक्स याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे सांगतो. त्यांच्या म्हणण्यानुसार सेक्स हे बायोलॉजिकली, कोणीतरी आयदर मेल आहे, कोणीतरी फिमेल आहे, जे की नॅचरल गोष्ट आहे, बट डिफरंट नाहीये. लक्षात ठेवा, सॉरी डिफरंट आहे, बट एक कोणीतरी वर्चस्व आहे, एकाचं दुसरं सबऑर्डिनेट आहे, एक सुपेरियर आहे, एक इन्फेरियर आहे, असं काही नाही, फक्त डिफरंट आहे दोन, बस. सेक्स. जेंडर हे सोसायटीने क्रिएट केलेलं आहे. सोसायटीने क्रिएट केलेली सिच्युएशन आहे की मेल हे जेंडर सुपेरियर असेल आणि फिमेल हे जेंडर इन्फिरियर असेल, सबऑर्डिनेट असेल. ही सिच्युएशन जी याला जेंडर म्हणतात, त्यांनी डिस्टिंग्विश क्रिएट केलेलं आहे. फक्त त्यांना हे हायलाइट करायचं होतं की ही सिच्युएशन आहे सध्या, राईट. तर त्यांनी सांगितलं हे बायोलॉजिकल आहे, हे सोसायटल आहे, म्हणजे सोसायटीने क्रिएट केलेलं आहे ते, राईट. नेक्स्ट, दे अनालाइज हाऊ मेल बायस हॅज लेड टू द पुअर आउटकम्स इन इम्प्लिमेंटिंग द पॉलिसीज टू इरॅडिकेट पॉवर्टी, प्रिव्हेंट द कन्फ्लिक्ट आणि एम्पॉवर द कम्युनिटी. सो त्यांनी सांगितलं जो मेल बायस आहे, म्हणजे पुरुषांचा जो एकतर्फीपणा आहे, पुरुषार्थी किंवा पुरुषीकरणाचा जो एकतर्फीपणा आहे, त्याचा परिणाम असा झालाय की खराब गोष्टी साध्य झाल्यात, पुअर आउटकम्स आल्यात. कशामध्ये, इन टर्म्स ऑफ इम्प्लिमेंटिंग द पॉलिसीज, की काही धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये अतिशय वाईट परिणाम आलेत, खराब परिणाम आलेत. इन टर्म्स ऑफ कोणते पॉलिसीज, लाईक पॉवर्टी एलिव्हेशन असेल, गरिबी हटावा असेल, कोणत्या संघर्ष टाळण्यासाठी असेल, किंवा समाजाला सबलीकरण करायचं असेल, या संदर्भातील जी धोरणं आहे यांच्या अंमलबजावणीचे परिणाम अत्यंत खराब आहे. आणि याला केवळ कारण आहे मेल बायसनेस, पुरुषांचा एकतर्फीपणा. Also, feminist security studies have expanded the narrow view of security to domestic violence, rape, poverty, gender discrimination, and ecological destruction under the umbrella of global security threats. आणि तुम्हाला
कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स म्हणून स्टडी करायचा आहे. एक टॉपिक आहे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स, त्याच्यामध्ये ह्युमन राईट्स आहे, डेमोक्रेसी आहे, न्यूक्लिअर प्रोलिफरेशन आहे, ठीक आहे, आणि फेमिनिझम पण आहे, किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन, किंवा ठीक आहे, जेंडर जस्टिस म्हणतो आपण त्याला. पण त्यांनी काय केलं, फेमिनिस्टवाल्यांनी, त्यांनी सिक्युरिटीची व्याख्या बदलून टाकली. आतापर्यंत ह्या रिअलिस्ट लोकांच्या म्हणण्यानुसार सिक्युरिटी म्हणजे काय, देशाची टेरिटोरियल सिक्युरिटी, नेशन स्टेट, जेणेकरून युद्ध करता येईल. पण यांनी कन्सेप्टच बदलवली सिक्युरिटी. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही सिक्युरिटी ही ह्युमन सेंट्रिक बघा, वुमेन सेंट्रिक बघा. फॉर एक्झाम्पल, कोणा व्हायलन्स होतोय, डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार होतोय, त्याची सिक्युरिटीचं काय आहे, रेप होतोय, त्या महिलेच्या सिक्युरिटीचं काय आहे, पॉवर्टी येतं, गरिबांवर त्यांची सिक्युरिटी थ्रेटन आहे, एवढंच काय, लैंगिक भेदभाव सुद्धा होतोय, ते सुद्धा सिक्युरिटीमध्ये येतं. त्यांनी पुढे जाऊन हे पण सांगितलं, तुम्ही जे इकॉलॉजीचं डिस्ट्रक्शन करताय, पर्यावरणाची जी हानी पोहोचवत आहे, जे विघटन करतायत, ते सुद्धा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने पाहिलं पाहिजे. आणि हे सगळे ग्लोबल सिक्युरिटी थ्रेट्स आहेत, जागतिक सुरक्षा काय समस्या आहे असं म्हणूया आपण, धोके आहेत. सो तुम्हाला सिक्युरिटीचा पर्स्पेक्टिव्ह त्यांनी वाईड केला. कारण आतापर्यंत फेमिनिस्ट, लेट सपोज त्यांनी अजून केलं की केनेथ वॉल्स पण खरं आहे, की त्यांचं म्हणणे आम्हाला एवढी पॉवर नाही गेन करायची की आम्हाला पॉवरफुल व्हायचं, डॉमिनन्स क्रिएट करायचं आहे, ऑफेन्सिव्ह, आम्हाला डिफेन्सिव्ह राहायचे. बट तुम्ही डिफेन्सिव्ह कशासाठी राहताय, सिक्युरिटीसाठी. बट सिक्युरिटी कोणती हे डिफाईन करायला विसरले. तुमच्या म्हणण्यानुसार सिक्युरिटीचा तुम्ही नॅरो व्ह्यू घेतला, फक्त टेरिटोरियल सिक्युरिटी, बॉर्डर प्रोटेक्शन. बट त्याचे खूप सारे विचार आहेत, खूप सारे डायमेन्शन्स आहेत सिक्युरिटीचे, सुरक्षेचे, आणि ते इथे त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय त्यांना सांगायचं, ह्युमन सिक्युरिटी, वुमेन सिक्युरिटी ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ फेमिनिस्ट थिअरी इन आय. मग फेमिनिस्ट थिअरी ज्या आहेत आयरच्या, त्याचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. लाईक फॉर एक्झाम्पल, लिबरल फेमिनिझम आहे, उदारमतवादी स्त्रीवाद. फेमिनिस्ट कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे, संरचनात्मक स्त्रीवाद. फेमिनिस्ट पोस्ट कन्स्ट्रक्टिव्ह, सो उत्तर संरचनात्मक असेल. सॉरी, स्ट्रक्चरलिझम म्हणजे संरचनात्मक आहे, कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे वेगळं वर्ड आहे काहीतरी, ठीक आहे. लास्ट टाइम सांगितलं पण होतं कोणतरी, माझ्या पण लक्षात नाही आता, ठीक आहे, लक्षात ठेवा तो काय तुम्हाला माहिती, फेमिनिस्ट कन्स्ट्रक्टिव्हिझम. ओके, ठीक आहे, सर्च करूया कन्स्ट्रक्टिव्हिझम. आता येणार नाहीये, कन्स्ट्रक्टिव्हिझम. रचनावाद, ठीक आहे. आणि मग स्ट्रक्चरलिझम म्हणजे काय, सेमच आहे. संरचनावाद, रचनावाद, संरचनावाद, रचनात्मक दृष्टिकोन, ठीक आहे. सो इट्स वन अँड द सेम. बट हे उत्तर आहे पोस्ट स्ट्रक्चरलिझम अँड पोस्ट कॉलोनियल, म्हणजे उत्तर वसाहतवाद स्त्रीवाद, उत्तर वसाहतवादी स्त्रीवाद, ठीक आहे. आता हे सगळे पर्स्पेक्टिव्ह वन बाय वन बघायचे, बट शॉर्टकट मध्ये बघायचे. क्वेश्चन फेमिनिस्ट वरती जाणार आहे, बट आपल्याला त्या फेमिनिझम पण वेगवेगळे विचार माहिती असले पाहिजे, जेणेकरून कुठे ना कुठे तुम्हाला क्रिटिसिझम म्हणून वापरता येईल. कुठे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, लिबरल थिअरीवरती क्वेश्चन आला, तर तुम्हाला त्याच्यात क्रिटिकल म्हणून लिबरल फेमिनिझम ऍड करता येईल. येते लक्षात. आता पहा, पहिलं लिबरल फेमिनिस्ट थिअरी, they didn't fundamentally challenge the traditional ideas of international relations, but analyze the gender gap in a global politics. की त्यांनी काही चॅलेंज केलं नाही, त्यांनी कोणत्या प्रकारे आव्हान दिलं नाही ज्या ट्रॅडिशनल पारंपरिक थिअरी आहेत इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या, जे की लिबरलिझम आणि रिअलिझम, याला चॅलेंज केलं नाही. पण त्यांनी एक गॅप ओळखला, तो म्हणजे जेंडर गॅप. तो जेंडर गॅप म्हणजे इन ग्लोबल पॉलिटिक्स, की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लैंगिक कोणत्याही प्रकारे दृष्टिकोन किंवा पर्स्पेक्टिव्ह नाहीये, हे त्यांनी आयडेंटिफाय केलं. डिसप्रपोर्शनेट इफेक्ट्स ऑफ वॉर ऑफ वुमेन इन फॉर्म ऑफ सेक्शुअल व्हायलन्स आणि ट्रॅफिकिंग. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही वॉरचे जे आउटकम मोजताय हे टेरिटोरियल गेन मध्ये मोजताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाहिलं केनेथ वॉल्सने सांगितलेलं, किंवा मिअरशायमने सांगितले की फर्स्ट ऑफेन्सिव्ह करा. इव्हन इफ तुम्ही वॉर जिंकला तरी तुम्ही जे टेरिटरी गेन करणार आहेत ना, तुम्ही मेकअप करू शकता तुमचे प्रॉफिट्स किंवा लॉसेस, राईट. बट यांनी सांगितले की ते तुम्ही अनालाइज करताना सेक्शुअल व्हायलन्स आणि ट्रॅफिकिंग सारखे जे परिणाम होतात ते वॉर मधून, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. सो तो गॅप आयडेंटिफाय केला, राईट. हेन्स दे कॉल्ड फॉर द मोर फिमेल पार्टिसिपेशन इन हाय लेवल पॉलिटिक्स, ॲज दे बिलीव्ह दॅट द प्रेझेन्स ऑफ वुमेन लीडर्स वुड फॅसिलिटेट द पीसफुल अँड ह्युमॅनिटेरियन पॉलिसीज. आता पहा, तुम्ही पाहायला गेलं तर ते सांगू शकतात त्यांच्या म्हणण्यानुसार, सो लिबरल फेमिनिस्ट म्हणण्यानुसार काय आहे की तुम्हाला काय पाहिजे मग हे सगळं टाळायचं असेल तर जास्तीत जास्त फिमेल लीडर्स पाहिजे, ऍटलिस्ट पॉलिसी लेवलला, हाय लेवल पॉलिटिशियन्स म्हणून किंवा डिसिजन मेकर म्हणून, जेणेकरून
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा असा विश्वास आहे की जास्तीत जास्त महिला जर असतील, वुमेन लीडर्स असतील, तर ते पीसफुल गोष्टींबद्दल बोलतात, ह्युमॅनिटेरियन पॉलिसीज बद्दल बोलतात, एटसेट्रा. बट मी या आर्ग्युमेंटला सपोर्टिव्ह नाही. ठीक आहे का, भले महिलांचं नेचर थोडं पीसफुल नेचर असेल, जे की अवघड आहे. आजकाल घरात भांडणं बघा तुम्ही ऐकलंय कधी सासऱ्याचं आणि नवऱ्याचं भांडण झाले आणि रोज भांडणं होतात ते, तुम्हाला असं नाही नवऱ्याकडे राहायला नाही म्हणून. बट नवऱ्याचं आणि वडिलांचं पण झाले, मला सांगून द्या. एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचं आणि वडिलांचं रोज रेअर केसेस आहे, पण जनरली भांडणं कुठे आहेत? असं एक तर ननंद आणि वहिनीचं जरी भांडण असेल, नाही तर सासू सुनेचं तरी भांडण असेल. सो काय माहितीये कोण पीस बद्दल बोलते, बिचारा नवरामध्ये सोडवायच्या गोष्टी करत असतो नेहमी. भाई शांत राहा तुम्ही, मला घरी आल्यानंतर शांतता देत जा, कामावरून आल्यावर वाटेव जोक्स पाठ. आंतरराष्ट्रीय विचार करा लेवलला हे मी असं जनरली अंडरस्टँडिंग सांगितलं. ठीक आहे, मी सांगितलेलं पहिल्यांदाच अंडरलाईन करून माझे व्ह्यू व्हायचं असणार आहे, कारण मी मेल सेंट्रिक. द रिझन बी का मेल सेंट्रिक आहे, कारण माझे व्ह्यू मी एक्सपिरियन्सच नाही केले ना. मी फिमेल लाईफ एक्सपिरियन्स केली असती तर माझे व्ह्यू आले, तुम्ही सांगायचं रिडिंग करून येऊ शकतात. म्हणून तर म्हटलं माझे व्ह्यूज आहेत की रिडिंग करून मला वुमेनच्या बाजूने काय असलं पाहिजे याच्याबद्दल व्ह्यूज माहीत झालेत, मतं माहीत झालेत. बट ते अनुभव घेतल्याशिवाय मला फिमेल पर्स्पेक्टिव्ह येणार नाही. माझ्या मनात माझ्या अनुभवावरून कुठेतरी म्हणजे हा सासू सुनाचे भांडण होतं, हा माझा अनुभव नाही, समाजातील जो अनुभव येतो त्या अनुभवावरून लक्षात येतं की हा की बायसनेस असू शकतो कुठेतरी, ज्या गोष्टी आपण स्वतः अनुभवतो, आपल्या मित्रांच्या बाबत अनुभवतो, त्याच्यावरून लक्षात येतं की हा बायसनेस, आणि मी कबूल करतो की बायस व्ह्यू आहेत, असू शकतात. सिमिलरली तुमचे जर एखादी मुलगी असेल तिचे व्ह्यू फिमेल पर्स्पेक्टिव्हने बायस असू शकतात, राईट. न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हने जोपर्यंत तुम्ही दोन्ही गोष्टी अनुभवू शकत नाही तोपर्यंत देऊ शकत नाही व्ह्यूज. आणि जर कोणी क्लेम करत असेल न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह देण्याचा, तर ते इटसेल्फ एक बायस. ठीक आहे, असो. तो सांगण्याचा उद्दिष्ट काय, हा मी एक्झाम्पल देतो. आतापर्यंतचे सगळे प्राईम मिनिस्टर स्टडी करा, त्यांचं म्हणणे ना वुमेन इन ऍट द, आज तुम्हाला कळाले काय म्हणायचं मला, ठीक आहे. सो वुमेन ऍट टॉप पोझिशन असेल तर पीसफुल गोष्टीबद्दल बोलतात. फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदीजी दिसतात अग्रेसिव्ह, पण चायनाच्या बाबतीत आता 32वी टॉक्स झाली, काय अग्रेसिव्ह नेचर नाही, टॉक्स बद्दल बोलतात ते. ठीक आहे. मनमोहन सिंग बोलतच नव्हते, बट जे काही बोलत होते ते त्यांच्या डिप्लोमसी आणि इकॉनॉमिक पॉलिसीच्या माध्यमातून बोलत होते, वर्ड्स होते ऍक्शन्स मधून. ठीक आहे. बट पुन्हा एकदा वॉर बद्दल बोलतच नाही ते गोष्टी, किंवा वॉर परस्यू करतच नाही. इव्हन वाजपेयी जरी पाहिलं तुम्ही, स्ट्रॉंग बोल्ड लीडर होते, तरी त्यांचं ओपिनियन काय होतं कारगिल वॉरमध्ये, डू नॉट क्रॉस द बॉर्डर. आर्मीला इन्स्ट्रक्शन असे होते, डू नॉट क्रॉस द बॉर्डर, की ते लोक जे इंट्रुजन करून आत आले त्यांना बाहेर टाकला, बट डू नॉट क्रॉस द बॉर्डर. नेहरू बघा तुम्ही, चीनने आक्रमण केलं, डिफेन्सिव्ह मोडला. शास्त्री सुद्धा पाकिस्तानने आक्रमण केलं, हा शास्त्रीने काही ऑफेन्सिव्ह गोष्टी केल्या त्याच्यामुळे थोडंसं वॉर, बट ऍक्च्युअली ठरवून वॉर कोणी केलं, इंदिरा गांधीजी. श्रीलंकेमध्ये कोण पोलीस फोर्स घेऊन गेलं, इंदिरा गांधीजी. इमर्जन्सी व्हायलाच तुम्ही अनुभव बघा इंदिरा गांधीची. सो असं नेसेसरी नाहीये, असं माझं ओपिनियन आहे की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये वुमेन जर हायएस्ट पोझिशनला असेल तर वॉर होणार नाही, किंवा ते पीसफुल गोष्टींबद्दलच बोलतात. बट हे कोणाचं म्हणणं आहे, लिबरल फेमिनिस्ट थिअरीचं. आणि ऑब्व्हियसली मी सांगितलं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स मी रिअलिस्ट मताचा आहे, ऑफेन्सिव्ह रिअलिस्ट मताचा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी माझे क्रिटिसिझम येणार यांना, जे तुम्ही लक्षात घ्यायचं, अंडरस्टँड करायचं की कशा पद्धतीने असं तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणती थिअरी तुम्हाला बेस्ट वाटते. तुम्हाला खरंच असं वाटतंय की लिबरल्स लाईक हायेस्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही ग्लोबलायझेशन स्टडी करा ना त्यावेळेस तुम्हाला कळेल लिबरल्सची व्हॅल्यू काय. आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स म्हणून तुम्हाला रिअलिझम भारी वाटत असेल, ग्लोबलायझेशन स्टडी केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल यार लिबरल्स पण तेवढे स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. दुसरं एक कन्स्ट्रक्टिव्ह, आपण ज्याला रचनात्मक म्हटलं, looks at how gender identities played role in global politics. They emphasize on idea of a gender and how it upholds unequal global material conditions. So त्याने सांगितलं की जेंडर आयडेंटिटीज काय आहे आणि ते कशा प्रकारे रोल प्ले करू शकतात पॉझिटिव्ह वेने. कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे पॉझिटिव्ह एक प्रकारे, राईट. सो चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे त्यांची तुम्ही यूज करू शकता भूमिका, त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन सर्वांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ते किती हेल्पफुल आहे हे त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही विचार करायला पाहिजे, असं ते सांगतात. पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट, दे टॉक अबाउट द लिंग्विस्टिक अपोजिशन इन आयर. ते सांगतात लँग्वेज जी इन आयरची तीच मस्क्युलिनिस्टिक. फॉर एक्झाम्पल ऑर्डर अनार्की, ही ऑर्डर म्हणजे काय आपण बघितलंय की व्यवस्था, ही व्यवस्था असेल, अराजकता असेल, किंवा डेव्हलप्ड अंडर डेव्हलप, विकसित अविकसित, नॅशनल इंटरनॅशनल एटसेट्रा. ही जे शब्द आहे ना विच दे बिलीव्ह
परपेच्युएट अँड सीक टू एम्पॉवर मस्क्युलिन ओव्हर फेमिनिन. सो ते एक प्रकारे ही वर्डच असे आहेत की हे पुरुषीकरणाच्या मार्गाने दिसतात तुम्हाला, की एक प्रकारे हे लाईक हे वर्डच असे यूज केलेले जेणेकरून काहीतरी एक अग्रेसिव्हनेस दिसून येईल, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आहे. त्याच्याऐवजी ते सांगतात तुम्ही जरा चांगले वर्ड वापरा, तुम्ही पीस, कोऑपरेशन हे वर्ड वापरले दिसत नाही जास्त. दे आर क्रिटिकल टू द असर्शन दॅट मोर वुमेन इन हाय डिप्लोमॅटिक पोझिशन वुड लीड टू द पॅसिफिस्ट पॉलिसीज. मग त्यांनी काय सांगितलं, जसं मी मागाशी व्ह्यू वापरला होता किंवा कोणी लोकांनी व्ह्यू वापरला होता किंवा काही रिअलिस्ट लोकांचं म्हणणं आहे, जर वुमेन इन हाय डिप्लोमॅटिक पोझिशनला असेल तर पॅसिफिस्ट पॉलिसीज वापरतात. पॅसिफिस्ट म्हणजे काय, निराशात्मक किंवा निराशावादी. सो जर काही रिअलिस्ट म्हणतात, ठीक आहे, असं माझं म्हणणं नाही, रिअलिझम मध्ये पण खूप सारे स्ट्रँड्स आहेत, राईट. सो काही रिअलिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे, जर वुमेन हाय लेवलला असेल ग्लोबल पॉलिटिक्समध्ये किंवा नॅशनल पॉलिटिक्समध्ये तर निराशावादी पॉलिसी असं त्यांचे, हे बिलकुल म्हणणं नाही. उलट मी आता सांगितलं आक्रमकता असतं. इव्हन किती आशावादी पॉलिसीज होतात सुषमा स्वराज यांच्या, राईट, जेव्हा ते फॉरेन मिनिस्टर होते त्यावेळेस. सो बट यांच्या म्हणण्यानुसार जे रिअलिस्ट असा विश्वास ठेवतात की जर वुमेन हाय पोझिशनला असेल तर निराशावादी पॉलिसीज असतात, ह्या गोष्टीला ते क्रिटिसाइज करतात. हे पोस्ट स्ट्रक्चरली त्यांचं म्हणणं, पण हे असं नाहीये की निराशावादी पॉलिसी देतात म्हणून. ठीक आहे, हे पेज डबल झालं. पोस्ट कलोनियल फेमिनिस्ट. पोस्ट कलोनियल म्हणजे काय बघा, पहिली गोष्ट, कलोनियल म्हणजे कोण, वसाहतवादी. पोस्ट कलोनियल म्हणजे कोण, उत्तर वसाहतवादी. ठीक आहे, पोस्ट कलोनियल्स दे चॅलेंज द अझम्पशन ऑफ युनिव्हर्सलिटी ऑफ एक्सपिरियन्स ऑफ वुमेन अक्रॉस द रिजन अँड द कल्चर. कॉलोनियल म्हणलं का त्यांनी लक्षात ठेवायचं, त्यांनी लिहिलेले वसाहतवादाच्या पर्स्पेक्टिव्ह. आता यांचं काय म्हणणं आहे, ठीक मान्य केलं आम्ही की वुमेन पर्स्पेक्टिव्ह इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधून मिसिंग आहे, घेतला. पण तुम्हाला माहिती ना, प्रत्येक वुमेनचा सेम आहे का पर्स्पेक्टिव्ह, नाही. प्लस प्रत्येक वुमेनचे एक्सपिरियन्सेस पण सेम आहे का, नाही. ज्या वुमेन अशा देशात होत्या किंवा अशा समाजात आहेत त्याला आपण थर्ड वर्ल्ड म्हणतो, की जे ऍक्च्युली अगोदर वसाहतवादी दुनियात होते किंवा वसाहतवादी राष्ट्र म्हणून निर्माण झालेले. सो फॉर एक्झाम्पल ब्रिटन आणि इंडिया हे दोन्ही ठिकाणच्या किंवा अमेरिका हे तिन्ही ठिकाणच्या महिलांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत ना, एक्सपिरियन्सेस वेगवेगळे. सो वेन वुमेन पर्स्पेक्टिव्ह ऑर एक्सपिरियन्सेस ऑफ वुमेन अक्रॉस द रिजन, जशा प्रकारे तुम्ही पाहिलं की रिजन बदलले, युरोप आला, अमेरिका पाहिलं, इंडिया, प्लस कल्चर, संस्कृती बदलली, तर महिलांचे पर्स्पेक्टिव्ह बदलतात, त्यांचे अनुभव बदलतात, आणि म्हणून फेमिनिस्ट थेरी वेगवेगळी असू शकते. दे आर क्रिटिकल ऑफ लिबरल फेमिनिस्ट अप्रोच. लिबरल फेमिनिस्ट अप्रोचच्या पण विरोधात येते. लिबरल फेमिनिस्ट काय म्हणतात, सहकार्यातून गोष्टी होऊ शकतात. ऑफ लुकिंग ॲट वुमेन इन अ ग्लोबल साऊथ ॲज अ पॉवरलेस, हेल्पलेस ऑर ॲज अ होमोजिनियस. सो त्यांनी सांगितलं की सगळ्या महिलांना त्यांनी होमोजिनियस ट्रीट केलं, सारख्याचे. हे सुद्धा चुकीचं आहे. त्यात पण ज्या ग्लोबल साऊथ म्हणजे जागतिक जे दक्षिण देश आहेत, ठीक आहे, दक्षिण भाग आहे, ग्लोबल साऊथ, आफ्रिका कॉन्टिनेंट असेल, साऊथ एशियन कॉन्टिनेंट, साऊथ ईस्ट एशियन कॉन्टिनेंट, लॅटिन अमेरिकन कॉन्टिनेंट, हे जनरली ग्लोबल साऊथ पार्ट आहे. सो याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या जास्त पॉवरलेस आहेत, हेल्पलेस आहे कम्पेअर टू द वुमेन इन नॉर्थ. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वुमेन अँड पॉलिसीज इन अ थर्ड वर्ल्ड बाय अप्शर अँड डेनिस हेल्ड दॅट. सो त्यांचं हे पुस्तक आहे अप्शर अँड डेनिस. त्यांचं काय म्हणणं बघा, फायनान्शियल अपील पोस्ट लिबरलायझेशन. पोस्ट लिबरलायझेशन म्हणजे काय, 1991 नंतर इन अ ग्लोबल साऊथ. सो ग्लोबल साऊथ मध्ये ह्या लिबरलायझेशन पॉलिसी आल्या, उदारीकरणाच्या पॉलिसी आल्या, आणि त्याच्यानंतर काय झालं, फायनान्शियल जी अपलिपमेंट झाली लोकांची. ऑब्व्हियसली आपण पाहिलं इकॉनॉमिकली जी लोक, मी नेहमी सांगत असतो, हा जर ग्राफ काढला आपण, या ग्राफमध्ये एक गोष्ट लक्षात येईल की असं म्हटलं जातं की उदारीकरणामुळे काय फायदा झाला, एलपीजी रिफॉर्म्स आल्यामुळे काय फायदा झाला, आपण इकॉनॉमी ओपन अप केल्यामुळे काय फायदा झाला, की गरीब अगदीच गरीब होत गेले आणि श्रीमंत श्रीमंत होत गेले. बट मी ह्या गोष्टी फार विश्वास होता. ऍक्च्युली काय झालं बघा, जे गरीब होते ना ते पण श्रीमंत होत गेले. म्हणजेच काय, त्यांची श्रीमंत होत गेले म्हणण्यापेक्षा त्यांची इन्कम वाढत गेली. ट्रू, एकदम ट्रू. तुम्ही विचार करून बघा, ज्या वेळेस जशा पद्धत 100 रुपये असायचे, 100 रुपयात भाजीपाला पूर्ण यायचा, त्यावेळेस पगार 300 रुपये असायचा. आज 500 रुपये पगार येतं, सॉरी 150 रुपये, 1,500 पगार येतं, 500 रुपये लागतात भाजीपाल्याला. सो ते रिलेटिव्हली त्यांनी पाहिलं गेलं तर इन्कम वाढत गेली. बट ऍक्च्युली पुअर ऑल्सो बिकम रिचर, बट रिचर बिकम फार मोर रिचर दॅन द पुअर. म्हणून ही इनइक्वॅलिटी वाढली, लक्षात ठेवा. सो सेम आहे त्यांचं म्हणणं इथं की एलपीजी रिफॉर्म्स आल्यामुळं लोकांची इन्कम इक्वॅलिटी वाढत गेली, सॉरी इन्कम वाढत गेली. बट जी इन्कम वाढत गेली ती कम्पेअर टू द नॉर्थ
जे ग्लोबल साऊथ किंवा कॉलोनियल स्टेट असलेले जे स्टेट्स आहेत तिथील त्यामध्ये ज्या वुमेन आहेत, लाईक इंडिया असेल, साऊथ आफ्रिका असेल, इथल्या वुमेनची अजून फायनान्शियल कंडिशन एवढी इम्प्रूव्ह झाली नाही जेवढी नॉर्थमधील महिलांची झालेली, इन द फॉर्म ऑफ स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट पॉलिसीज ऑफ फेल टू अकाउंट अनपेड लेबर ऑफ वुमेन अँड हाऊ धिस अफेक्ट देअर हेल्थ. सो त्या गोष्टी तुम्ही हे स्टडीज नाही केला, तुम्ही फक्त एवढं पाहिलं की लोकांची इन्कम वाढत चालली, स्टँडर्ड ऑफ लाईफ सो कॉल्ड वाढत चालली, पण तुम्ही हा स्टडी नाही केला. भरपूर साऱ्या वुमेन आज पण अशा परिस्थितीमध्ये आहे की त्यांना पेड लेबर नाहीये, अनपेड लेबर म्हणतो, लाईक हाऊस वाईफ म्हणतो आपण, घरचं काम, त्याला पेमेंट आहे का कुठं त्या गोष्टीचं नाही. सो ते खाण्यावारीच आहे ना, सो अनपेड लेबर आहे, राईट. सो अनपेड लेबर तुम्ही म्हणता नाही सर फक्त खाणं आहे का, त्यांना किती साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करू राहिले भाई. पेमेंट, फायनान्शियल इंटरडिपेंडन्स या गोष्टी वेगळ्या असतात, राईट. सो अनपेड लेबर आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे हेल्थ ह्या सारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आफ्टर ओपनिंग ऑफ इकॉनॉमीचं ज्यावेळेस खुला बाजार करण्यात आला, वुमेन वेर आस्क टू प्ले मल्टिपल रोल्स. वुमेनला खूप सारे रोल्स ओपन झाले इंडस्ट्रीमध्ये, राईट. पार्टिसिपेटिंग मेंबर इन इकॉनॉमीमध्ये सहभाग वाढण्यासाठी, आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी ही इकॉनॉमी ओपन झाल्यानंतर खूप साऱ्या संधी ओपन झाल्या. बट होम मेकर्स अँड रिप्रोडक्टिव्ह एजंट्स हे रोल काही त्यांचा चेंज झाला नाही, लक्षात ठेवा. त्याचबरोबर धिस हॅज अफेक्टेड मोस्ट इन रुरल वुमेनमध्ये जास्त, कारण त्यांना ऍग्रिकल्चर पण पाहिजे, कारण मायग्रंट्स वाढले, त्यांना घरचं पण पाहिजे, ऍग्रिकल्चर पण पाहिजे, प्लस रिप्रोडक्टिव्ह रोल पण आहे. हु मेनली एंगेज इन मेनियल मॅन्युअल लेबर. मेनियल मॅन्युअल लेबर म्हणजे काय, शेतीचं काम, कष्टाचं काम, शारीरिक श्रमामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहे. धिस लेड टू द फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. पॉवर्टी तर आहेच, त्यात फेमिनायझेशन मोठ्या प्रमाणात झाले, महिलांची गरिबी जास्त आहे. सो महिलांचं गरिबीकरण हे त्याच्यामध्ये वाढले. सो फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. आता हे GS3 साठी वापरता येणार नाही, तुम्ही मला सांगा. सोशल जस्टिस साठी वापरता येणार नाही, ही एसए साठी वापरता येणार नाही, ही इथिक्स मध्ये वापरता येणार नाही. म्हणून मी सांगतोय ऑप्शनल चांगला करा, PSRचा इथिक्स, GS2, एसएस सगळं होईल, ऑप्शनल चांगला करा. धस लास्ट पॉइंट, कन्क्लुजन. While the feminist IR theories have gained traction, they still remain marginal. दुर्लक्षित आहेत की जरी त्यांनी काहीतरी एक प्रकारे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला, आकर्षण वेधून घेण्याचा, आपलं लक्ष वेधून घेण्याचा करण्याचा प्रयत्न केला असला तरी एक प्रकारे ते आज पण वंचित आहेत, ते दुर्लक्षित आहे विद इन द डिसिप्लिन या इंटरनॅशनल पॉलिटिक्सच्या शाखेमध्ये. विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड नॉन स्टेट ऍक्टर्स. एन्व्हायरमेंटल पॉलिसीज म्हणजे काय, आता जे सध्या पर्यावरणाबद्दलच्या जी धोरणं चालू आहे, किंवा नॉन स्टेट ऍक्टर्स लाईक मल्टीनॅशनल कंपनीज, टेररिझम, सायबर, जे नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत यांच्या कंटेक्समध्ये महिलांचा दृष्टिकोन आणि महिलांचा ही शाखा आहे फेमिनिस्ट थिअरी ऑफ इंटरनॅशनल, ही एक प्रकारे दुर्लक्षित राहिलेली. प्लेइंग इव्हन बिगर रोल इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. कोण, एन्व्हायरमेंट पॉलिसीज आणि नॉन स्टेट ऍक्टर्स. आणि आज पण जगातील टॉप 3 थ्रेट्स, 3 टॉपचे धोके जर जागतिक राजकारणाला काय विचारलं तर हे 3: एन्व्हायरमेंट, नॉन स्टेट ऍक्टर्स आणि न्यूक्लिअर. फेमिनिस्ट थिअरीज हॅव मच पोटेन्शियल इन अनालायझिंग अँड ऑफरिंग अ रिअल वर्ल्ड सोल्युशन. हे जे फेमिनिस्ट पॉलिसीज आहेत यांच्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे, ताकद आहे की जगाला विश्लेषण करून सांगायचं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स कशा पद्धतीने आणि ह्या ज्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधल्या सगळ्या सिच्युएशन आहे, स्थिती आहेत, याच्यावरती काय सोल्युशन्स काढता येऊ शकतं. ठीक आहे. सो फेमिनिस्ट पॉलिसी कळालं. सो 2 क्वेश्चन लिहायचे, एक म्हणजे रिलिव्हन्स ऑफ फेमिनिस्ट थिअरी इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आणि दुसरा क्वेश्चन लिहायचा आहे एक्सप्लेन द फेमिनिस्ट थिअरी. ठीक आहे. सो थांबूया या डिस्कशन मध्ये इथंच. होपफुली फेमिनिस्ट पॉलिसी कळाला असेल. काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, मी कमेंटमध्ये उत्तर देईल. आता बरेचसे मुलं पर्सनली टेलिग्रामवरती मेसेज करतात, नो डाऊट अँड नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हा होतोय की एका वेळेस टेलिग्रामवर एवढे सारे मेसेज येतात ना, तर त्या प्रॉम्प्ट टाइमला मला पाहायला शक्य झालं नाही, की मोस्टली नाही होत. जसं की आता लेक्चर घेताना बरेचशे जणांचे मेसेज आले, नाही पाहता येत. मग ते नंतर मिस आउट होऊन खालीपर्यंत जाताना बऱ्याच वेळा रिप्लाय द्यायचं राहून जातं, लक्षातच नाही येत यांचं चेक करायचं राहिलं, याचं क्वेश्चनचा ऍड्रेस काय. सो कमेंटमध्ये असेल ना तर मी एक टाइम काढलाय खास कमेंट्स रीड करण्यासाठी, त्यावेळेस मी तिथं जाऊन रीड करू शकतो. प्लस तुम्हाला डायरेक्ट तुमचं क्वेश्चन बऱ्याच जणांचा असू शकतो, पुन्हा एकदा डाऊट क्लिअरिंग होतं. ठीक आहे. त्याचबरोबर हाऊ टू रीड केस स्टडीचा सेकंड पार्ट पण मी आज अपलोड करून देणार आहे, किंवा केलेला असेल ऑलरेडी, हा व्हिडिओ येईपर्यंत आज झालेला असेल. ती वंडरफुल केस स्टडी, त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठे इन्साइट मिळेल इथिक्स केस स्टडीसाठी. ते निश्चित पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अँसरची प्रॅक्टिस करत राहा आणि तुमचे फीडबॅक्स कळवत राहा मला की सर काय झालं. मी ह्या गोष्टीबद्दल माफी मागतो की 8 दिवस मी फार लेक्चर टाकू शकलो नाही, बट गिअर अप फॉर धिस वीक.
या आठवड्यासाठी तयार व्हायचं. ह्या आठवड्यात मी खूप सारे लेक्चर्स टाकणार आहे. जास्तीत जास्त दिवसाला 2 पण पडतील, 3 पण पडतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो गिअर अप करा. कारण का लास्ट वीक मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय इश्यू झाला होता. जनरली त्या इश्यूमुळे मला नाही करता आलं, बट ठीक, हरकत नाही. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी या सेशनमध्ये. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.